नमस्कार. मी तेजस्विनी उपाध्ये. आजच्या या आपल्या ऑनलाईन सेशन मध्ये सर्व अधिकारी वर्ग जे आहेत आता उपलब्ध ऑनलाईन मीटिंगसाठी, तर त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करते. आजचा ह्या मीटिंगचा उद्देश हा आहे की आपल्या AI प्रकल्पांतर्गत आपले जे कारखान्यामार्फत सर्व शेतकरी बांधव आपल्या KVK बारामतीशी जोडले गेलेले आहेत, तर त्या अनुषंगाने आपल्याला महत्वाच्या कुठल्या गोष्टी आधी ऍज अ तुम्ही अधिकारी म्हणून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ते सर्वात महत्वाची गोष्ट, आणि त्याच्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना कशा ही सर्व माहिती समजून सांगायची. सगळ्यांना आता सगळ्यांचे आपल्या कारखान्यांचे ग्रुप झाले असतील, बऱ्याचशा कारखान्यांचे शेतकऱ्यांनी AI प्रकल्प ऑलरेडी डेटा असेल, त्याची माहिती असेल, सर्व ह्या कृषी कॅपच्या सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी आपले माईक म्यूट करावे, जेणेकरून इतरांना डिस्टर्बन्स होणार नाही. तुमचे जे काही प्रश्न असतील तर आपण ह्या सेशनच्या शेवट आपण घेणार आहोत. तसंच हा सेशन रेकॉर्डेड आहे, त्यामुळे तुम्हाला जरी शंका असतील तरी नंतर सुद्धा हे रेकॉर्डिंग तुम्ही ऐकू शकता. आम्ही तुम्हाला ते शेअर करू. तर सर्वप्रथम बऱ्याच कारखान्यांनी कृषी ऍप्लिकेशन आपल्या शेतकऱ्यांना इन्स्टॉल करायला सांगितलंच असेल. सर्वप्रथम जे म्हणजे ज्या सीडीओनी किंवा अधिकाऱ्यांनी कृषी ऍप्लिकेशन शेतकऱ्यांना दिलं नाहीये त्या संदर्भात मी थोडीशी तुम्हाला आधी एक इन्फॉर्मेशन देते. सर्वप्रथम ज्या तुमच्या कारखान्यामार्फत आम्हाला लिस्ट येते, जे रजिस्टर फार्मरची लिस्ट तुम्ही आम्हाला देतात, तर जो मोबाईल नंबर दिलेला आहे तोच मोबाईल नंबर पूर्ण ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत राहणार आहे. परत असं झालेलं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं की माझ्या भावाचा नंबर होता, माझ्या बायकोचा नंबर होता, माझ्या वडिलांचा नंबर होता, तर तसं नाही चालणार आहे. का? तर ह्याच्या मागे एक उद्देश आहे की आपण काय केलेलं आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प या अंतर्गत आपण काय केलंय की कृषी ऍप्लिकेशन म्हणजे हे KVK बारामतीचं जे कृषी ऍप्लिकेशन आहे त्या त्या अनुषंगाने म्हणजे हे ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण एक प्लॅटफॉर्म दिला आहे, जेणेकरून ह्या प्रकल्पाशी जोडल्या गेल्यानंतर तुम्हाला कुठला डेटा पाहायचा आहे, काय कसं खतांचं नियोजन करायचं आहे, पाण्याचं कसं नियोजन करायचं, हे सर्व एकत्रित तुम्हाला कृषी कॅपच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. आता कृषी ऍप्लिकेशन काय आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा तुमच्या अधिकाऱ्यांनी कृषी ऍप्लिकेशन बघितलं नसेल सुद्धा, पण ती सर्व माहिती मी आता पुढे सेशन मध्ये देणारच आहे कृषी कॅपची. पण एक इनिशियल तुम्हाला इन्फॉर्मेशन मी आता सध्या सांगत आहे. तर कृषी ऍप्लिकेशन सर्व शेतकऱ्यांना डाउनलोड करण्यासाठी आव्हान तुम्ही करायचे, आणि जसं मी सांगितलंय की एकच मोबाईल नंबर, मी जसं म्हणलं तसं की एकच मोबाईल नंबर जो ह्या प्रकल्पासाठी नोंद म्हणजे घेणार आहे, तोच मोबाईल नंबर ह्या कृषी ऍप्लिकेशन मध्ये रजिस्टर करण्यासाठी वापरायचा आहे. जर तुम्ही बायकोचा म्हणजे शेतकऱ्यांनी बायकोचा किंवा त्यांच्या भावाचा, वडिलांचा नंबर दिला तर ते तसं चालणार नाही. कारण की कसं होतं, एकदा नंबर रजिस्टर केल्यानंतर आपण काय करतो, PRN नंबर जनरेट करतो. PRN म्हणजे काय की एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आपण शेतकऱ्याचा करतो, जेणेकरून जो आमचा खतमात्रा शिफारस डेटा आहे, जो सेन्सर बसवलाय शेतकऱ्यांच्या शेतात तो डेटा आहे, तसंच मॅपिंगचा डेटा आहे, तो एकत्रित आपण या PRN ला कनेक्ट करून कृषी कॅप मध्ये. हॅलो, सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपले माईक म्यूट करावे. तर ह्या कृषी कॅपच्या माध्यमातून आपण एकत्रित डेटा म्हणजे पूर्ण ऍज अ प्लॅटफॉर्म तुम्हाला ह्या प्रकल्पाचा कृषी कॅपच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर ही आपण इनिशियल माहिती घेतलेली आहे. तर आता मी सर्वप्रथम तुम्हाला कृषी कॅप बद्दल माहिती सांगते की कृषी ऍप्लिकेशन काय आहे, कसं डाउनलोड करायचं, तुम्हाला कृषी कॅप ओपन केल्यानंतर कुठले कुठले आयकॉन उपलब्ध होतील, तर त्याची माहिती आपण सर्वप्रथम घेऊया. प्रथम मी माझी स्क्रीन शेअर करते. हे कृषी ऍप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं ही प्रोसिजर मी सर्वप्रथम दाखवत आहे. कृषी ऍप्लिकेशन साठी मी प्ले स्टोअर ओपन केलं, वरती सर्च ऑप्शन मध्ये कृषी ऍप असं टाईप करायचंय. मॅडम स्क्रीन शेअर नाही झाली. मॅडम स्क्रीन शेअर झालेली नाही. नाही सर, स्क्रीन शेअर आहे, नेटवर्क बहुतेक तुमचं स्लो असेल, कारण बाकीच्यांना दिसतीये का स्क्रीन? दिसते स्क्रीन. मॅडम स्क्रीन नाही मॅडमची दिसत. स्क्रीन मॅडमची स्क्रीन दिसते का मॅडमची? नाही स्क्रीन नाही आपली दिसत. नाही.
मॅडम तुमची नाही स्क्रीन दिसत. तर मी परत एकदा हे करून शेअरिंग करून परत एकदा स्क्रीन शेअर करते. दिसायला लागलं स्क्रीन, मगाशी पण दिसत होती, आता पण दिसायला लागल्या. हा, काय कायांना जर नेटवर्क स्लो असेल ना तर स्क्रीन दिसत नसेल, पण आता दिसतेय का स्क्रीन सगळ्यांना? मोबाईलवर स्क्रीन दिसते. सर्वांनी प्रथम कृपया आपले व्हिडिओ बंद करा आणि आपले ते म्यूट आहे माईक म्यूट करा, त्याशिवाय मॅडमचे दिसणार नाही स्क्रीन. प्लीज सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी बरोबर. व्हिडिओ ऑफ करा. आणि मॅडम आपली स्क्रीन शेअर जी आहे ना ती नाही दिसत, ही सगळे जॉईंट दिसत आहेत, पार्टिसिपंट दिसत आहेत. नाही जॉईंट दिसत आहेत, पण एक साईडला मी स्क्रीन ओपन केलेली आहे, हे बघा सर. दिसायला स्क्रीन मॅडम, आपल्या याच्यावर वरती आहे की. हा, तर सर म्हणल्याप्रमाणे सर्वांनी सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ करायचे आणि आवाज आहे तो म्यूट करायचा आहे. आपण सर्वप्रथम सर्व माहिती समजून घेऊ. जर तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच आपण हे शंका निरसन पण ह्या सेशनच्या माध्यमातून करणार आहोत. तर मी आता माझी स्क्रीन शेअर केली आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्ले स्टोअर ओपन केले. प्ले स्टोअर मध्ये सर्च ऑप्शन मध्ये मी कृषिक ऍप टाईप केलेला आहे. कृषिक ऍप टाईप केल्यानंतर एक ढगाचा तुम्हाला चित्र दिसतं. कृषिक इंग्लिश आणि मराठीमध्ये तिथं आलेलं आहे, रेंट्री कॉम्पिटिंग. तर इन्स्टॉल या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन इन्स्टॉलेशनची प्रोसेस होईल. ऍप्लिकेशन इन्स्टॉल व्हायला 1 ते 2 मिनिटं लागतात. ऍप्लिकेशन झाल्यानंतर इन्स्टॉल ओपन या आयकॉन वरती क्लिक करायचं आहे. ओपन आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, जसं आपण व्हॉट्सअप किंवा इतर ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो तेव्हा तुम्हाला लोकेशन ऍक्सेस असेल, कॉन्टॅक्ट ऍक्सेस असेल, तर ती तुम्हाला नोटिफिकेशन म्हणजे डिव्हाइस ऍक्सेस साठी परमिशन मागते. तर ह्या ऍप्लिकेशन इन्स्टॉल करताना तुम्हाला व्हाईल युझिंग धिस ऍप्लिकेशन सगळ्या अलाउ या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलंय, जो तुमच्या कारखान्यामार्फत आम्हाला रजिस्टर शेतकऱ्यांची लिस्ट येते, तो युनिक नंबर तुम्हाला इथं आम्हाला म्हणजे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करताना तुम्हाला तो मोबाईल नंबर शेतकऱ्यांना टाकायला सांगायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल मी एका शेतकऱ्याचा मोबाईल नंबर इथं टाकते. हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर जर हा शेतकऱ्यांनी पहिल्यांदा युजर असेल, म्हणजे आधी, आता हे ऍप्लिकेशन आमचं 10 वर्षापूर्वीच आम्ही लॉन्च केलेलं आहे. जर आधीचा शेतकरी असेल तर ऍप्लिकेशन डायरेक्ट ओपन होईल. जर न्यू युजर असेल तर त्याला त्याचं नाव, त्याचं आडनाव, मोबाईल नंबर, त्याचं जिल्हा, तालुका आणि गाव, ह्या सर्व गोष्टींची माहिती त्याला भरावी लागणार आहे. आता हा आधीचा युजर आहे त्यामुळं तुम्हाला डायरेक्ट स्क्रीन ओपन झालेत. हो सर, बऱ्यापैकी आपले सीडीओ सर्व कारखान्यांचे जॉईन झालेले आहेत. प्रथम मी त्यांना कृषिक ऍप्लिकेशनची माहिती सांगत आहे. ओके. हा, तुम्ही सर काय बोलणार आहे पहिल्यांदा? हा, मी थोडं सांगतो. नमस्कार, मी डॉक्टर विवेक भोईटे. प्लांट न्यूट्रिशन च्या संदर्भामध्ये अल्गोरिदम तयार करत असताना आपली टीम काम करत होती. आपण गेली 4-5 वर्ष याच्यामध्ये काम करतोय आणि आज जवळपास 5,000 शेतकरी याच्यामध्ये जॉईन झालेत. जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं आपण हब अँड स्पोक मॉडेल फायनल शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत लवकरात लवकर बसवण्याचा प्रयत्न करतोय. आपली टीम आता वेगळ्या कारखान्याला डिप्लॉय केलेली आहे की एक सायंटिस्ट आणि त्याच्या खाली टीम असं आपण कोऑर्डिनेट करण्याचं काम करतोय. आता याच्यामध्ये कोऑर्डिनेशन मध्ये जास्तीत जास्त सुसूत्रता आणण्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी आपला हा प्रयत्न आहे की तिथं पहिली गोष्ट सॉइल टेस्टिंग, त्याच्यानंतर हब व्यवस्थित चालतंय का, स्पोकचे रिझल्ट व्यवस्थित येतात का, आणि दिलेलं ऍप्लिकेशन शेतकऱ्यांनी बघून ते अप्लाय करता येतंय का. मी परवा
सोनिरा कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर गेलो होतो, डॉक्टर संतोष देशमुख, मी आणि ओंकार सर. तिथं 2 गोष्टी बघायला मिळाल्या. एक म्हणजे जे पूर्णपणे अप्लाय करून जे रिकमेंडेशन जे काय येतंय म्हणजे आपलं ते वापरून शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्याचे रिझल्ट मिळतात. दुसऱ्या ठिकाणी एका हबच्या इथं तो जो काय स्पोक होता तो बांधणी करताना खाली गेलेला आणि मग रिझल्ट व्यवस्थित येत नव्हते. शेतकऱ्यांना ऍप कसं बघायचं ते माहिती होत नव्हतं आणि मग वेगळ्याच दिशेने ते चाललं होतं. म्हणजे अशा पण काय अडचणी आहेत. तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. त्याच्यासाठी आपल्या वारंवार मीटिंग होतील. आपल्या सगळ्या अडचणीची नोंद केली जाईल आणि आपण त्याच्यावर मार्ग काढू. मॅडम, आता तुम्ही सुरुवात करा. हो सर. सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी आपले माईक आहेत ना म्यूट करावे आणि व्हिडिओ सुद्धा हे करायला ऑफ करावा, जेणेकरून तुम्हाला ही स्क्रीन दिसण्यास मदत होईल. तर सर्वप्रथम मी परत एकदा माझी स्क्रीन शेअर करते. तर स्क्रीन शेअर केलेली आहे मी माझी, सर्वांना दिसत असेल. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण प्ले स्टोअर ओपन केलं. प्ले स्टोअर मध्ये कृषी कॅप टाईप केलं आणि कृषी कॅप मध्ये मी सांगितल्याप्रमाणे जो रजिस्टर शेतकऱ्याचा नंबर आहे तो इथं टाकायचा आहे. आता मी एक शेतकऱ्याचा रजिस्टर मोबाईल नंबर इथं टाकत आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जो शेतकऱ्यांनी म्हणजे तुमच्या कारखान्याकडनं आम्हाला रजिस्टर तुमच्या शेतकऱ्याची लिस्ट येईल, ज्याची KML फाईल आपण कंपनीला पाठवून सॅटेलाइट मॅपिंगसाठी, तो नंबर इथं आपण टाकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा नंबर टाकल्यानंतर एक युनिक PRN नंबर जनरेट होईल. त्या अनुषंगाने तुम्हाला खताचं नियोजन असेल, पाण्याचं नियोजन असेल, सर्व हा सॅटेलाइट डेटा असेल तर तुम्हाला दिसण्यास मदत होईल. आता मोबाईल नंबर टाकल्यानंतर जर शेतकरी नवीन असेल तर त्याला सर्वप्रथम ही जी प्रोफाईल आहे ती स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला प्रोफाईल. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याला नाव टाकायचे, आडनाव टाकायचे, जिल्हा, तालुका आणि गाव आणि भाषा हे 4 ऑप्शन येतील, ते निवडायचे आणि पुढे जा या बटनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला एक 4 अंकी OTP प्राप्त होईल. तो OTP टाकल्यानंतरच तुम्हाला कृषी ऍपची ही स्क्रीन ओपन दिसेल. जर शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ही जर पट्टी दिसत नसेल तर तो शेतकरी म्हणजे AI प्रकल्पाचा सदस्य नाही असं दर्शवतं तुम्हाला. त्यामुळे मी मग असं सांगितल्याप्रमाणे की जो रजिस्टर नंबर आहे तोच तुम्हाला कृषी ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर टाकणे आवश्यक आहे. आता कृषी ऍप्लिकेशन चालू झाल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ही तुम्हाला पट्टी दिसत आहे. त्याच्या खाली बरेच ऑप्शन दिसत आहे. कृषी सल्ला असेल, बाजारभाव असेल, कृषी वार्ता असेल. तर हे जे आयकॉन आहेत ते नॉन AI फार्मर म्हणजे जे ह्या प्रकल्पात सहभागी झाले नाही अशा शेतकऱ्यांसाठी सर्व माहिती आहे. तुम्ही म्हणताल की ही ह्या प्रकल्पात अनुषंगाने आहे का, तर नाही. ही आपण काय केलं, हे कृषी ऍप्लिकेशन महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आम्ही तयार केलेलं आहे. तर जे AI चे शेतकरी आहेत त्यांनाच हा ऑप्शन कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प दिसेल आणि इतर शेती असेल किंवा महाराष्ट्रातले सर्व भाजीपाला फळपिके असेल तर आम्ही सर्व इतर जे शेतकरी आहेत महाराष्ट्र त्या अनुषंगाने हे कृषी ऍप्लिकेशन केलं आहे. ती माहिती तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. पण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ही माहिती बघण्यासाठी वरती जो बॅनर दिलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या आयकॉन अंतर्गत जसं मी तुम्हाला म्हणाले की माझा ऊस मध्ये तुमच्या शेतामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवलेले सॉइल मॉइश्चर सेन्सर किंवा वेदर स्टेशन जे बसवलेलं आहे ती माहिती शेतकऱ्यांना इथं बघायला मिळणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सॉइल मॉइश्चर टेम्परेचर असेल किंवा हे बघा इथं आता त्याची पूर्ण माहिती तुम्हाला आपले फसलचे प्रतिनिधी आहेत ते देणारच आहेत. तर कुठल्या डेव्हलपमेंट स्टेजला ऊस आहे, परत तुम्ही बघत असाल की आत्ताचं करंट टेम्परेचर किंवा सॉइल मॉइश्चर सेन्सर सर्व डेटा जो आहे तो ह्या आयकॉन अंतर्गत शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. तसंच फोरकास्ट असेल की पुढील 14 दिवसांचा हवामान अंदाज काय आहे, जेणेकरून शेतकरी पुढचं नियोजन
शेतांमध्ये काय करायचं आहे, फवारणी करायची आहे का नाही, हे नियोजन ते इथं बघू शकतात. तर हे माझा ऊस या आयकॉन अंतर्गत सर्व माहिती त्यांना बघायला मिळणार आहे. दुसरा ऑप्शन आहे पीक नकाशा. पीक नकाशामध्ये शेतकऱ्यांचं जे KML फाईल तुमच्या मार्फत आम्हाला मिळतात, तर आम्ही त्याच्या आधारित सॅटेलाइट मॅपिंग आपण करतो. तर ती माहिती पीक नकाशा या आयकॉन अंतर्गत तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, शेताचं मॅपिंग आपण ह्या अंतर्गत करून घेतो, जेणेकरून तुम्हाला सॅटेलाइट द्वारे जो डेटा दिसणार आहे, म्हणजे सॅटेलाइट S1 असेल, S6 असेल, आता त्याची पण माहिती आमच्या मॅप माय क्रॉपचे प्रतिनिधी तुम्हाला देतीलच, पण ही माहिती तुम्हाला ह्या पीक नकाशा ह्या आयकॉन अंतर्गत पूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनी कुठले नकाशे पाहायचे आहेत आणि कसं कीड किंवा रोग असेल त्याचं नियोजन करायचं असेल किंवा पाण्याचं नियोजन असेल ते करायचं असेल, आम्ही इथे नाव पाठवलं का मंडळी. सर्वांनी आपले ही पीक नकाशा अंतर्गत सर्व माहिती तुम्हाला म्हणजे सर्व शेतकऱ्यांना इथं बघायला मिळणार आहे. तर ह्या आयकॉन अंतर्गत कुठला नकाशा म्हणजे NDVI असेल, EVI असेल, EVI असेल, तर कोणती माहिती कुठल्या नकाशा म्हणजे S1 सॅटेलाइट असेल, S6 सॅटेलाइट असेल, तर त्या अनुषंगाने बघायची. तर मॅप माय क्रॉपचे प्रतिनिधी आहेत, ते तुम्हाला पुढे माहिती देतीलच. पुढचा ऑप्शन आहे आणि सर्वात महत्वाचा ऑप्शन आहे AI खतमात्रा शिफारस. AI खतमात्रा शिफारस म्हणजे काय, तर आम्ही जे तुमचं सॉइल टेस्टिंग केलेलं आहे, सर्व शेतकऱ्यांचं सॉइल टेस्टिंग केलं आहे, तसंच हा जो डेटा आहे NDVI मार्फत किंवा EVI मार्फत आम्हाला तुमच्या शेताचा मिळतो, त्या अनुषंगाने आम्ही खताचं नियोजन तुम्हाला पाठवत असतो. तर खताचं नियोजन तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे ह्या AI खतमात्रा शिफारसमध्ये शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. तर सर्व तुम्ही उपस्थित अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की हे शेड्यूल प्रत्येक शेतकरी निहाय आम्ही अपडेट करत असतो. तर त्याप्रमाणेच खतांचं नियोजन करणं बंधनकारक आहे, जेणेकरून आपण ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून KVK बारामतीशी जोडले गेले आहात. तर हा प्रकल्प यशस्वी होण्यात आम्हाला खूप मदत होईल. तर आता मी एक PDF ओपन करून दाखवते. फवारणी आणि ड्रीपचं शेड्यूल. जेव्हा तुम्ही ह्या फवारणीवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला एक PDF डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल. PDF डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये पूर्ण खताचं नियोजन आम्ही दिलेलं आहे. म्हणजे बाळबांधणी असेल, मोठी बांधणी असेल, तसंच आळवणी असेल किंवा कीड रोग व्यवस्थापन असेल, तर ते ह्या माध्यमातून तुम्हाला PDFच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही तुम्हाला फवारण्या किंवा खतांचं नियोजन सजेस्ट करणार आहोत. तर सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांना तुम्ही मीटिंग घेतल्यानंतर किंवा आपण ऑनलाईन मीटिंग वेळोवेळी शेतकऱ्यांच्या घेणारच आहोत, पण हे खतांचं नियोजन जे दिलेलं आहे आम्ही, तर हे नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या प्रकल्पाचा माध्यमातून AI ची जी शिफारस आहे ती मिळेल आणि तुम्हाला उत्पादनात नक्की वाढ मिळेल. जर तुम्हाला काही अडचण असेल ह्याच्या बाबतीत, खताचं डोस समजला नसेल, तर तुषार पोळ सर आहेत, ते तुम्हाला पुढे मार्गदर्शन करणारच आहेत. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही स्क्रीनवर पाहतच असाल की आम्ही जे खतांचे शेड्यूल असेल, आता पोक्का बोईंग मध्ये इन्सिडेंट झाला होता ऑक्टोबर महिन्यात, तर सर्व आम्ही शेड्यूल ह्या AI खतमात्रा शिफारस ह्या आयकॉन अंतर्गत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. पुढचा आणि शेवटचा ऑप्शन आहे ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद म्हणजे काय आहे की एक ऑनलाईन नोंदवही आहे. शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करायची की ही ऑनलाईन नोंदवही किंवा ऑनलाईन डायरी सर्वांनी मेंटेन ठेवावी, जेणेकरून आपला हा प्रकल्प किंवा ऊस तुटून गेल्यानंतर त्यांचा खर्च किती झालेला आहे आणि त्यांना किती उत्पन्न किंवा किती नफा मिळाला आहे ते हे ऑनलाईन नोंदवहीच्या स्वरूपात ते बघू शकतात. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की खर्चाचा प्रकार शेतकऱ्यांनी नांगरणी केली असेल, शेणखत टाकलं असेल, सरी पाडली असेल, बेणे म्हणजे रोपं लागवड केली असेल किंवा खताचा डोस दिला असेल, तर सर्वांचं नोंदणी ह्या ऊस ताळेबंद या आयकॉन अंतर्गत करणं अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्हाला मी दाखवत आहे स्क्रीनवर रोपं लागवड त्यांनी कधी केली आहे, तर ती तारीख निवडायची आहे. ती तारीख निवडल्यानंतर रक्कम त्याला समजा 10,000 रुपये आले असेल, तर 10,000 रुपये त्यांना खर्च टाकायचा आहे आणि तपशील
की रोप लागवड किती आहेत आणि हा त्याचा खर्च आला. हे तपशील टाकल्यानंतर त्यांना रिपोर्टमध्ये पूर्ण झाल्यानंतर असा एकूण खर्च आणि निव्वळ नफा किती आहे ते त्यांना एक ऑनलाईन नोंदवहीसारखं त्यांना मोबाईलमध्येच उपलब्ध होणार आहे. तर हे सर्व माहिती ह्या कृषी कॅपच्या माध्यमातून ह्या प्रकल्पासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म म्हणून तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तर सर्वप्रथम सर्वांना हे ऍप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचे आणि कशी माहिती बघायची हे आहे का? यांच्या अंड्या लग्नाला बी आले की कृषी ऍप बद्दल काही शंका असतील तर विचाराव्यात, नाहीतर आपण पुढचं सेशन घेऊयात. पुढं जे आपण माझा ऊस किंवा पीक नकाशामध्ये कशी माहिती बघायची त्याचं पूर्ण माहिती घेतल्यानंतर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नंतर विचारू शकता. ठीक आहे. तर अविनाश सर किंवा अरुण सर असतील तर त्यांना मी विनंती करते की पुढील हॅलो. माहिती त्यांनी हॅलो सर हा, मॅडम हा बोला. नमस्ते मॅडम. आयफोन असला तर हे डाउनलोड होत नाही, त्याला काय पर्याय आहे मॅडम? बरोबर, आयफोन साठी आम्ही सर करतोय, पण त्याला एक थोडासा 1-2 महिने वेळ लागेल आणि ऍप्लिकेशन अँड्रॉइड साठी सपोर्ट करतो. तुम्ही अगदी बरोबर म्हणजे पॉइंट सांगितला आहे, पण आम्ही नक्कीच त्याच्यावर काम करू. पण त्याला तुमच्या 1-2 रजिस्टर्ड महिने 3 शेतकऱ्यांचा आयफोन आहे, त्यांना मॅडम हे दिसतच नाही. मग सर त्यांना हे दुसरे त्यांच्या घरातले कोण सदस्य असतील तर त्यांच्या मोबाईल वरती 1-2 महिने त्यांना इन्स्टॉल करावं लागेल सर. ह्याच्यावर काम चालू आहे. ठीक आहे मॅडम, थँक्यू. हा, 1-2 महिन्यात आम्ही नक्की मॅडम उपलब्ध करून देऊ. हा बोला सर. मॅडम अगोदरचा जर युजर असेल आणि आता तुम्ही सांगितलं की त्याला येत नाहीये ते, हा, तर मग त्याच्यासाठी काय करायचं? त्यांनी काय करायचं अगोदर. सर? हा सर, त्याच्यासाठी एक प्रोसिजर आहे की क्लिअर डेटा आणि क्लिअर कॅची. वाटल्यास तुम्हाला मी तुम्हाला कसं करायचं एक दाखवून देते. हे बघा सर, आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर त्यांनी हे कृषी ऍप्लिकेशनचा लोगोवरती मी एक होल्ड केलेला आहे, त्याच्यावरती ऍप इन्फो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्टोरेज युजेसवर क्लिक केल्यानंतर क्लिअर डेटा हा डिलीट करायचा आहे आणि क्लिअर कॅची हे करायचं आहे. म्हणजे जो आधीचा युजर असेल तो डेटा त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाला असल्या कारणानं त्याला ती माहिती दिसत नसेल, तर ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. मी काय केले, स्टोरेजवर गेले, स्टोरेज युजेसवर, तिथं क्लिअर डेटा केला, क्लिअर कॅची केली आणि बॅकला येऊन फोर्स स्टॉप ह्या ऑप्शन वरती क्लिक केलं. फोर्स स्टॉप या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा युजर पूर्ण नवीन होणार. मग परत त्यांनी काय करायचे, कृषी ऍप्लिकेशन ओपन करून जो आत्ताचा रजिस्टर नंबर आहे तो टाकल्यानंतर त्याला AI प्रकल्प ही पट्टी दिसणार आहे. जर तरी सुद्धा काही शंका असतील तर सर माझा नंबर मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करीनच, तर त्या अनुषंगाने शेतकरी आता ह्या AI प्रकल्पाची माहिती बघू शकतात. बघा, आता मी क्लिअर केल्यानंतर ही सर्व माहिती त्यांना शेतकऱ्यांना दिसून जाईल. ओके, गॉट. हा, चालेल. अजून आहेत का कुणाच्या काही शंका कृषी कॅप बद्दल? सर्वात महत्वाचं आणि अत्यंत म्हणजे मी सांगितले का सारखं, कारण की आतापर्यंत आम्ही कारखाने बरेच भोईटे सर म्हणल्याप्रमाणे 5000च्या वरती शेतकरी रजिस्टर झाले आहेत. बऱ्याच जणांचं काय होतं, रजिस्टर मोबाईल नंबर वेगळा दिला असतो आणि ते कृषी ऍप्लिकेशन वेगळ्या नंबरवरनं डाउनलोड केलेलं असतं, त्यामुळे त्यांना ती माहिती उपलब्ध होत नाही. तर सर्वांना एकच विनंती आहे की रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे त्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आणि काही शंका आली तर आमचे सर्व प्रतिनिधी, माझा नंबर आपल्या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. हॅलो हा बोला सर. मॅडम, दोन्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करायला लागतात का? म्हणजे फसलचं पण आपलं प्रोसेस काम करायला गेले. नाही, दोन्ही ऍप्लिकेशन जरी डाउनलोड नाही केले तरी चालेल सर, कारण की कृषी ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला फसलचा डेटा पण दिसणार आहे. जसं मी आता तुम्हाला म्हणाले की माझा ऊस या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावर क्लिक केल्यानंतर माझा ऊस या आयकॉन अंतर्गतच तुम्हाला फसलचा सर्व डेटा दिसणार आहे. पण तुम्हाला, मला वाटतं इन्स्टॉलेशन करताना प्रतिनिधींना
एक रजिस्टर करण्यासाठी ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून देत असतील, पण कन्फ्युजन होऊ नये म्हणजे शेतकऱ्यांना लक्षात येईल की कुठल्या माहिती कुठं बघायची, त्यासाठी आम्ही ऑल इन वन प्लॅटफॉर्म हा कृषिक ऍप मध्ये केलेला आहे, जेणेकरून सर्व माहिती एकत्रित तुम्हाला कृषिक ऍप मध्येच बघायला मिळेल. तर ओके मॅडम. शक्यतो नाही, कंपल्सरी कृषिक ऍप्लिकेशनचा वापर करूनच ह्या प्रकल्पाचं नियोजन करणं आवश्यक आहे. हो चालेल मॅडम, थँक्यू. हो सर. प्रवीण सर बोला. मॅडम, हा ऍप बद्दल थोडी शंका होती अशी की काही लोकांनी ऍप आपल्याला लोकांना दिसत आहेत का काय आमच्याकडे काही सोनीच्या ह्यामध्ये की नाही काही हा. लोकांना ऍप माहिती व्यवस्थित येत नाहीये, त्यांचे काय म्हणजे ऍप बंद कुठली पडले, माहिती? ऍप बंद पडलेत का काय हे बी कळून झाले त्यांना नेमकं ते, मग त्यांना मग काय करायला लागेल त्यांना? नाही, काय करा सर, एकदा मला कुठले शेतकरी आहेत त्यांची लिस्ट पाठवा, मी तो त्यांचा हा, बॅकएंड डेटा चेक करेन आणि तसं मग त्या शेतकऱ्यांना आमचे प्रतिनिधी फोन करतील. बरं बरं बरं, ठीक आहे, चालतंय मॅडम, थँक्यू. हा, हा. अजून कुणाला कृषी ऍप बद्दल शंका आहेत का? नसेल तर आता मी अरुण सर किंवा अविनाश सर असतील ऑनलाईन, तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील सेशन कंटिन्यू करावं. हॅलो, नमस्ते हा, मॅडम. बोला सर. हा. काही शेतकऱ्यांचं मॅडम अजून आमच्या सॉइल सॅम्पल रिपोर्ट सबमिट झालेला नाही. बर. हा, बोला. पाठवले PSI ला. बर. मी भोगावती फॅक्टरी ना सर? भोगावती. चालेल सर, आमचं आम्ही उशिराचं नक्कीच प्लांटेशन लवकरात. आहे, पण ऍक्च्युली बर. उशिराचं प्लांटेशन सगळे आहे, पण सॅम्पल पाठवलेलं 17/1 दरम्यान पाठवले. जानेवारी मध्ये. होय. बरोबर सर, मी चेक करून तुम्हाला आज दुपारपर्यंत अपडेट देते ठीक की आहे. सॅम्पल झालेत का नाही. चालेल हो. चालेल मॅडम. ओके. हॅलो मॅडम. हा, बोला. मॅडम, शरद सहकारी साखर कारखान्यामध्ये यांच्या अंतर्गत 9 एकराची नोंदणी केली. 27 नोव्हेंबर 2025 ला लास्ट इन्फॉर्मेशन आली, त्याच्यापासून 4 महिने झाला, आता काहीच नाही. पैसे वगैरे सगळं पे केलेत, पण नाही तिथून पुढे काहीच नाही, इन्फॉर्मेशन आलं नाही मला. शरद कारखाना का? हा, कोल्हापूर जिल्हा मॅडम. हो. तुमच्या अधिकाऱ्यांचा फोन वगैरे काहीच नाही, काहीच माहिती नाही परत. ठीक आहे सर, आणि आम्ही ऍपमध्ये मग 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत एक शेड्यूल आले फक्त, तिथून पुढे काही चाललं नाही अजून. एक शेड्यूल मध्ये आम्ही काय केलं होतं सर, पूर्ण तुम्हाला खतांचं म्हणजे नियोजन असेल त्यात पूर्ण, की म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंत खताचं नियोजन झालं असेल, पण तरी सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे तुम्हाला मंथ टू मंथ किंवा 15 दिवसांनी अपडेट व्हायला पाहिजे. तर मी तसं प्रतिनिधी तुषार पोळ सरांना सांगेन की तुम्ही सर चेक करावं ह्यांचं सरांचं कारखान्याचं आणि लवकरात लवकर शेड्यूल अपडेट करावं. तुषार. मॅडम, खताचं झालं, बाकीचं पाण्याचं वगैरे किंवा किडीचं किंवा रोगाचं काहीच येत नाही. बरोबर, तुम्हाला पाण्याचं नियोजन आहे ना सर, मी सांगितल्याप्रमाणे माझा ऊस ह्या आयकॉन अंतर्गत क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पाण्याचं शेड्यूल म्हणजे ऍक्शन आयटम. मॅडम, ऍक्च्युली काय झालंय, सेन्सर आमचे कॉलेजला 1 महिना जरा पडलेत, अजून इन्स्टॉलच केलं नाही सेन्सर. ते इन्स्टॉलेशन झालं नाही का? नाही झालं मॅडम, 1 महिना झाला कॉलेजला सेन्सर पडलेत, ऍग्रिकल्चर कॉलेज इथं पण सेन्सर इन्स्टॉल करायला तुमच्या अधिकारी झाले नाहीत अजून. बर. नाही, मग मी तुमचे सगळे हे पॉइंट नोट डाऊन करते सर, आणि तुमचा लवकरात लवकर इश्यू म्हणजे आज 1-2 दिवसातच आम्ही सॉल्व्ह करू नक्कीच, एवढं उशीर मॅडम, नाही पाहिजे. ऑलरेडी सेन्सर गेल्या मीटिंग मध्ये पण मुद्दा मांडला होता, त्यावेळेस पुन्हा असं म्हणलं की 2-3 एक दिवसामध्ये मिनिट तुम्हाला contact फसलचं करतो. कोण आहे याच्यामध्ये आता जॉईन? अविनाश सर आहेत का? फसलचं कोण जॉईन आहे याच्यामध्ये? मी हॅलो, नितीन. नितीन शिंदे. हे तुम्ही त्यांचा जो प्रॉब्लेम आहे ना 1 महिन्यापासून तिथं पडलेले आहेत, अडचण काय आहे जरा लगेच विचारावं. ठीक आहे सर. तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ह्या गोष्टीला. येस सर, येस सर. आणि तिथे आहेत ना 2 दिवसात सगळे लागले गेले पाहिजेत. येस सर. मला शुगर फॅक्टरी समजेल का कुठली इथे? शरद सहकारी साखर कारखाना नदी, कोल्हापूर जिल्हा.
नितीन सर, हा इश्यू जो येतात ना, आपण मीटिंग काय फक्त डिस्कशन साठी घेत नाही, ऍक्शन झाली पाहिजे त्याच्यावर. येस सर. तुम्ही आणि वरिष्ठांशी साहेब बोला आणि त्यांचे आहेत ना 2 दिवसामध्ये बसले पाहिजेत. सूरज सर आपले आणि किती साहेब आहेत तिथं? स्पोक किती आहेत? 7 आहेत सर. हा, एक माणूस पाठवलाय का दिवसात होऊन जातील ते? हब बसलाय का? काहीच नाही, सगळे मटेरियल आमच्या इथं येऊन बसले. ते आठवड्याचं सेशन नाही, स्पोक नाही, हब नाही, काहीच नाही. आपला शरद सहकारी का? हा, आणि 8 महिने झाले सर ऊस लागून होऊन. आता 8 महिने नाही, झाले ऊस ऊस आहे. लागण्याचं उद्या, कारण तुम्ही पैसे कधी भरलेत त्याच्यावरती डिपेंड आहे. हा ठीक आहे. तुमचं हे पार्टिसिपेशन कधी झाली तिथनं पुढं हे होतंय. पार्टिसिपेशन सर ऑगस्ट महिन्यात झाले आमचं. नाही हो, ते कसं होतं की बरेच कारखाने पहिल्यापासून आहेत, पण ज्या वेळेस VSI कडे पैसे भरले गेले ना, त्याच्यानंतर ऍक्शन झाली. हा, बरं. आणि त्याच्यानंतर आपण ऑर्डर दिल्या, कारण तोपर्यंत आपल्या हातात काहीच नव्हतं. मग सर आता 8 महिन्याचा ऊस झाला, त्याला आता बसून तर काय म्हणजे आपल्याला काय अडचण येणार नाही परत? आता आहे ना, भरणी वगैरे तिथनं सगळं झालेलं आहे पुढचं, त्याचं. हो तिथनं पुढचं तरी फॉलो घेतलं पाहिजे ना. बरं ठीक आहे. हे नितीन सर, येस सर. मला हे तुम्ही बोलून घ्या आणि लगेच 10 मिनिटात सांगा येस सर. काय तुम्ही ऍक्शन घेणार ते लगेच सांगा. येस सर. ठीक आहे मॅडम, पुढे घ्या. हो सूरज सर, बाकी नकाशे आम्ही नकाशे अपडेट केले होते ते तरी दिसतात का कृषी कॅब मध्ये? नाही, आमच्या कृषी कॅप मध्ये फक्त मॅडम एवढं दिसतंय. ते AI शिफारस मध्ये गेलं की नाही, तिथे हा. फक्त 27 नोव्हेंबरला एक आम्हाला डाटा दिसतो. त्याच्यानंतर त्या कृषी कॅप मध्ये आम्हाला काहीच दिसत नाही. थांबा सर, मी तुमच्या एक शेतकऱ्याचं लॉग इन करून बघते. करेक्ट. संजय पाटील आहे, त्यांचं आहे. हा, आणि संजय पाटील करा, चालतंय. हा चालेल, करतेस. एक मिनिट. आता सरांचा मॅडम आमच्या मोबाईलवर दिसत नाही. नाही, हा संजय हे काय बघा, आता मी तुम्हाला दाखवली तशी माझा प्रोसिजर. वैयक्तिक माझा स्वतःचाच नंबर आहे हा. हा, आणि माझ्याच मोबाईलवर दिसत नाही. ते संजय पाटील पण दिसत नाही, राजेंद्र पाटील पण दिसत नाही, आदित्य ड्रायव्हर पण दिसत नाही, कुठलाच दिसत नाही. नाही, तुम्ही डाउनलोड केल्यानंतर काय हे दिसतंय म्हणजे माहिती? बघा आता ते आपण कृषी कॅप ओपन केलं की नाही, थांबा सर, त्यानंतर त्या मी काय AI करते, ऐका सर, तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करा, मी स्टॉप करते, आपण तुमच्या मोबाईल मध्ये बघूयात, म्हणजे इश्यू हे होऊन जाईल. थांबा, मी स्टॉप करते माझं हे. एकच मिनिट. हा, स्क्रीन असते, 3 डॉट वर क्लिक करू. एकच मिनिट मॅडम. हो चालेल. तीन डॉटवर क्लिक केलं तर काय करायचं मॅडम? 3 डॉट वर क्लिक केलं ना की वरती टॉपला आहे बघा, इन कॉल मेसेज आणि शेअर स्क्रीन म्हणून आहे. तुम्ही मोबाईल वरनं करताय का लॅपटॉप वरून? मोबाईल वरून करतोय. तर 3 डॉट वर क्लिक केल्यानंतर सगळ्यात टॉपला आहे बघा ऑप्शन शेअर स्क्रीन म्हणून. शेअर स्क्रीन ऑप्शन नाही आहे. नाही, इन कॉल मेसेज, शेअर स्क्रीन, शो कॅप्शन असं आहे. 3 डॉट वर इन कॉल क्लिक मेसेज आहे केलं की? हा, इन कॉल मेसेज आहे. त्याच्या शेजारी आहे बघा शेअर स्क्रीन. सगळ्यात काय म्हणतात, हाताचं चित्र आहे, असं हँड आहे, त्याच्या शेजारी 3 हे आहेत. हा, हँडचं चित्र आहे, त्याच्या शेजारी 3 डॉट आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आहे बघा सर शेअर स्क्रीन. नाही, येतच नाही. नाही येत का? बरं ठीक आहे सर, आपण काय करू, ही मीटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला कॉल करीन आणि मग आपण तुमचा हे करूया सर. ओके मॅम. हा मॅडम, हे माझा एकटाच इश्यू नाही, आपल्या माझ्या शेतकऱ्यांचं सगळ्यांचंच आहे, म्हणजे सगळ्यांच्याच नंबरला येत नाही ते. ओके सर, आपण काय करू, 7 जणांचा आहे माझ्याकडे तुमचा डेटा, कारण मीच असाइन केले हा नकाशा वगैरे सर्व डेटा. मी काय करते, आपण सर्व 7 शेतकऱ्यांचं क्लिअर करून घेऊ तुम्हाला. ही मीटिंग झाली की मी तुम्हाला लगेच फोन करू. ओके चालेल. हो, तर अरुण सर, मी तुम्हाला विनंती करते की पुढची माहिती सांगावी.
हो मॅडम. नमस्कार, मी अरुण पडू. आपण आता जे काही कृषी कॅपच्या संदर्भात माहिती बघितली त्यात आपण दोन मुख्य प्रणाली मार्फत आपण काम बघत आहोत. त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो उपग्रह प्रणाली. आता उपग्रह प्रणालीमध्ये आपण आपल्या कारखान्या अरुण सर, स्तरावर तुमचा व्हिडिओ चालू करा म्हणजे तुम्ही दिसाल सगळ्यांना. जो बोलतोय ना, जो सांगणार आहे ना, ते त्यांनी जरा व्हिडिओ स्वतःचा चालू करा म्हणजे मग. आता याच्यामध्ये बघू शकता की अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्याला इथे एक पाहायला भेटतो. आता मी आपले जे काही रजिस्टर जेवढे साखर कारखाने जे आहेत त्या साखर कारखान्याच्या कोणत्याही एका साखर कारखान्याचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड मी याच्यामध्ये ऍड करतोय. आपल्या कारखान्यापैकी कोणत्याही एक साखर कारखाना कोणता दूधगंगा वेदगंगा आहेत का आज? नाही, भोगावती घ्या किंवा ह्यांचा घ्या, शरद भोगावती कारखाना. दूधगंगा वेदगंगाचं नाही का? एक मिनिट. नाही सर, कृषी ऍप्लिकेशन मध्ये डायरेक्ट दाखवलं असतं ना तुम्ही. नाही, आता कारखाने स्तरावर त्यांना तिथं बघायचं आहे ना. जवाहर घ्या मॅडम. जवाहर जवाहर कारखाना होतं. ठीक आहे, जवाहर जवाहर कारखाना. कारखानाचं घ्या. जवाहर कारखान्याचे जे आहेत अजित चौगुले सर यांचा आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड घेतलेला आहे. अशा प्रत्येक सीडीओचे मोबाईल नंबर आणि पासवर्ड आपण त्या कारखान्याचे घेतलेले आहेत आणि त्यांचं एक आपण डॅशबोर्ड एक क्रिएट केलेलं आहे प्रत्येक शुगर फॅक्टरीसाठी. आता मी हा त्यांचा इथं मोबाईल नंबर, जसं आपण मॅप माय क्रॉप वेबवर जर गेलो आणि ते वेबसाईटवर जाऊन मॅप माय क्रॉपच्या लॉग इनच्या क्रेडेन्शियलवर क्लिक जर केलं तर अशा प्रकारची माहिती आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये आपल्याला जे मोबाईल नंबर जो दिलेला आहे, जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर इथं ऍड करायचा आहे. आणि त्याचबरोबर जे आपण पासवर्ड जे शेअर जे केलेले आहेत प्रत्येक कारखान्याच्या डॅशबोर्डसाठी, ते पासवर्ड आपण इथं ऍड करायचे आहेत. आता हे पासवर्ड आपण इथं ऍड केल्यानंतर त्या शुगर फॅक्टरीचा डॅशबोर्ड इथे ओपन होऊन जाईल. तर एक अरुण ठीक सर, आहे. एक 2च मिनिट. सर्व सीडीओना एक विनंती आहे की हे तुम्हाला कारखान्या स्तरावरती बघण्यासाठी हा तुम्हाला मॅप माय क्रॉपचा लॉग इन आणि पासवर्ड आपल्या मॅप माय क्रॉपच्या टीमनी शेअर केलेला आहे. मी जी स्क्रीन दाखवली ती फार्मरनी आहे, म्हणजे फार्मरला कृषी कॅम्प मध्ये सर्व ही माहिती कृषी कॅम्प मध्ये बघायला मिळणार आहे. पण तुम्ही ऍज अ सीडीओ तुम्हाला सर्व शेतकऱ्यांची माहिती ह्या लॉग इनला तुम्हाला बघायला मिळणार आहे. दोन्ही ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला कृषी कॅप मध्ये दिसत नाही, तर हे असं नाहीये. कृषी कॅपला इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांचं बघायला मिळणार आहे. आणि हे आहे आता मॅप माय क्रॉपचं आपण स्क्रीनवर बघत आहोत, तर हे कारखान्या स्तरावर म्हणजे सर्व कारखान्याचे अंडर जे शेतकरी रजिस्टर झाले आहेत या प्रकल्पाअंतर्गत, तर त्याची माहितीचा हा डॅशबोर्ड अरुण सर तुम्हाला दाखवत आहे. अरुण सर प्लीज कंटिन्यू करा. थँक्यू मॅडम. आता आपण जर बघितलं की याच्यामध्ये जे आपण उपग्रह प्रणाली जे आपण जे बघणार आहोत, ही उपग्रह प्रणालीची माहिती आपण जसं की 1000 फुटावरच्या आपल्या जमिनीपासून जे उपकरण जे आहेत ते उपकरणाच्या माध्यमातून आपण जे काही रजिस्टर्ड फार्मरचे प्लॉट जे घेतलेले आहेत ते उपग्रह प्रतिमेच्या माध्यमातून आपण त्या पिकाच्या संदर्भातली पूर्ण माहिती इथं बघू शकता. मग ती माहिती बघण्यासाठी आपण याच्यात काय काय बघणार आहोत, त्याच्यामध्ये ते पिकाची वाढ कशा पद्धतीने चालू आहे, पिकावर कोणत्या प्रकारचे कीड आणि रोग येणार असेल तर ते कोणत्या भागामध्ये येणार आहोत, त्या जागेची ओळख आपल्याला हा उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून करून देते. पिकावर कोणत्या भागावर ताण आलेला आहे, ते ताण जो आलेला आहे तो पाण्याच्या संदर्भात आहेत का आपल्या कीड रोगाच्या संदर्भात आहेत, त्याची माहिती आपण इथं बघू शकता. त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये आपण जे काही पाणी जे देत आहात, शेतकरी जे काही पाणी देतो ते पाणी दिल्यानंतर त्या जमिनीमध्ये जो ओलावा आहे तो ओलावा कसा आहे, मध्यम स्वरूपाचा आहे, जास्त स्वरूपाचा आहे का कमी स्वरूपाचा आहे, ती माहिती आपण इथं बघू शकता. आता जसं की आपण इथं बघू शकता, हे जो आपला डॅशबोर्ड जो आहे तो डॅशबोर्ड आपला जवाहर शुगर फॅक्टरीच्या आहेत. आता आपण जर इथं एंटरप्राइज इन्फॉर्मेशन इथं जर क्लिक जर केलं, एंटरप्राइज इन्फॉर्मेशन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या कारखान्याच्या स्तरावर कुठे कुठे प्लॉट आहेत ती पूर्ण माहिती आपण इथं आपले जे काही स्टाफ जे आहेत ते स्टाफ इथं बघू शकतात. आणि याच्यामध्ये आपण कुठे आपला प्लॉट आहे जवळपास कारखान्याच्या स्तरावर असेल किंवा जवळपास असेल ती पूर्ण माहिती आपण इथं बघू शकता. आणि त्याचबरोबर आपण जर इथं जर खाली जर गेलं तर इथं हायएस्ट NDVI आणि लोएस्ट NDVI म्हणजे कुठं वाढ चांगली आहे कुठं वाढ कमी चालू आहे, तर याच्या दृष्टिकोनातून आपल्याला लगेच त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला व्हिजिट करून किंवा तिथली परिस्थिती बघून त्यानुसार त्या शेतकऱ्याला आपण तिथं मार्गदर्शन करू शकता.
तर अशा प्रकारचं आपल्याला माहिती एंटरप्राइज इन्फॉर्मेशन मध्ये बघायची आहे. आता आपण जाऊया फार्म मॉनिटरिंगवर. फार्म मॉनिटरिंग कायसाठी की आपण जे काही शेतकऱ्यांचे प्लॉट जे मॅप जे केलेले आहेत त्यांची पूर्ण माहिती आपण इथं बघू शकता. आता आपण एक आता जसं की पाटील अजित भीमगोंडा इथं शेतकऱ्याचं नाव आहे, त्याचबरोबर इथं इंडायसिस आहेत जे तुम्ही इथं बघताय. त्याच्यानंतर इथं झूम इन झूम आउट आहे जे की तुम्ही प्लस आणि मायनस ही शाईन इथं आपण इथं बघू शकता. त्याच नंतर इथं एक फ्लॅग आपल्याला दिसतोय कोणी एक जणांनी सांगा, हा फ्लॅग दिसतोय आपल्याला? दिसतोय. ठीक आहे. या फ्लॅगवर जर आपण जर क्लिक केलं आणि आपल्याला जर प्लॉट व्हिजिट जर करायची असेल, समजा का आता इथं दिसतं की एकदम डार्क कलर म्हणजे इथं कसल्या प्रकारचा ताणता आलेला आहे, आपण इथं स्काउटिंग टास्क इथं देऊ शकतो. म्हणजे आपण जर आपल्या फील्डवर कोणी जर आपले जे काही कर्मचारी आहेत जे प्लॉट व्हिजिटला जर गेले असेल हे त्यांच्यासाठी आपण ती माहिती इथं देऊ शकतो की हे बघा इथं लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड आलं. हे जर आपण दिलं आणि ते जर ऍपमध्ये टाकलं तर आपण त्या जागेवर जाऊ शकतो ज्या जागेवर खरंच खूप काही प्रकारचं स्ट्रेस आलेला आहे किंवा तिथं प्रॉब्लेम आहेत, आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. तर ती माहिती आपण इथं देऊ शकता. त्याच्यामध्ये एक टायटल येतं, मग ते टायटल आपण टाकायचं की ते कशा संबंधित आहे. मग पाणी संबंधित आहे, कीड रोगाच्या संदर्भात आहे, पिकाच्या वाढीच्या संदर्भात आहे, शेतकऱ्याचं नाव इथं असतं. इथं इश्यू एक म्हणून येतात जसं की डिसीज. आपण जर इथं जर बघितलं डिसीज आहे का पेस्ट आहे, वॉटर लॉगिंग, गवत, ग्राउंड व्हिजिट इथं एक आहे. तर हे बरेचसे ऑप्शन आहेत जे की आपल्याला तिथं आपण बघू शकता. जसं की मी इथं समजा ग्राउंड व्हिजिटचं एक टाकून दिलं. आता हे तिकीट ओपन झालं. त्याच्यानंतर स्टार्ट डेट म्हणजे तुम्ही किती दिवसात तिथं व्हिजिट करणार आहेत, 1 दिवसात जाणार आहेत आपली टीम का 2 दिवसात जाणार आहे. त्याच्यानंतर ड्यू डेट म्हणजे पुढची डेट. मग पुढची डेट समजा मग आपण इथं टाकू शकता 12 तारीख. मग या 2 दिवसांमधली तिथं आपली व्हिजिट होणार आहे त्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर अशी आपल्याला माहिती येते. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये मग तुमचे जे काही इश्यू असेल ते तुम्ही इथं टाकू शकता आणि त्याच्यानंतर इथं सेव्ह मध्ये जाऊन ते सेव्ह करू शकता. आता सेव्ह मध्ये तुम्ही गेल्यानंतर हा टास्क जो आहे, आता जसं की मी इथं ऍड करतो ग्राउंड व्हिजिट. त्याच्यानंतर एक इन्स्पेक्शनचं एक टाकून देतो डिस्क्रिप्शन मध्ये आणि हा टास्क इथं सेव्ह करतो. आता हे सेव्ह केल्यानंतर त्या फार्मरचे तिथं तुम्ही आता ते टास्क जनरेट केला. त्याच्यानंतर आपण इथं स्काउटिंग टास्कवर जर गेलो, इथं तुम्हाला स्काउटिंग टास्क दिसतंय, या स्काउटिंग टास्कवर जर गेले तर मग तुम्हाला इथं त्या शेतकऱ्याची इथं माहिती दिसेल. जसं की पाटील अजित भीमगोंडा यांची ग्राउंड व्हिजिट. मग इथं ज्यावेळेस आपले जे काही कर्मचारी किंवा राहील इथं बघू शकता तुम्ही, इथं व्हिजिटसाठी जो एरिया आहे तो इथं सुद्धा चित्रित केलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला जाऊन तिथं प्रामुख्याने बघायचं आहे अशी माहिती आपल्याला दिसते. आणि व्ह्यू मोरवर जाऊन तुम्ही ते माहिती बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला ते जर काही अपडेट करायचं असेल तर ते अपडेट सुद्धा तुम्ही इथं करू शकता की ते तिकीट जे तिथं रेस झालेले ते क्लोज करायचं का नाही करायचं. तर हे सुद्धा आपण आपल्या कारखान्या स्तरावर ही माहिती तपासू शकता आणि आपण किती वेळेस त्या प्लॉटला व्हिजिट केलेली आहे ती पूर्ण माहिती आपली इथं रेकॉर्ड केल्या जाते. हे झालं आपलं स्काउटिंग टास्क जे की इथं फ्लॅगचे इथं जे आपण चिन्ह जे बघितलं ते तिथं आपण करू शकतो. त्याच्यानंतर इथं ते ट्रान्सपरन्सी साठी आहे की जिथं आपण इथं कमी जर केलं तर प्लॉट आपला कसा मॅप झालेला आहे ते माहिती आपण इथं बघू शकतो. त्याच्यानंतर इथं स्लो लेअर कॉस्ट याच्यात काही मुख्यत्वे आपल्याला काही जास्त आवश्यकता नाहीये. तर हे आपले काही साईड माहिती आहेत निर्देशांक जे आपण इथं बघू शकता. त्याच्यानंतर आता महत्वाची जी माहिती आपल्याला बघायची आहे ती माहिती आपण इथं बघायची आहे. जसं की आता इथं पाटील अजिनाथ भीमगोंडा इथं आपण जर बघितलं आणि इथं जे बाणावर आपण क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपले जेवढे रजिस्टर शेतकरी आहेत त्या पूर्ण शेतकऱ्यांची नावं आपण इथं बघू शकता. आणि त्याच्यामध्ये आपण कोणताही आपल्याला आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर आपण जर क्लिक जर केलं तर तिथं आपल्याला त्या प्लॉटची माहिती आपल्याला तिथे पाहायला भेटते. तर हे झालं आपलं एक शेतकरी निवडण्याचं एक माहिती. इथपर्यंत आपल्याला समजलं का? हॅलो, ही माहिती आपल्याला समजली का? कोणी एक जणांनी सांगा. मॅडम आवाज येतोय माझा? हो येतोय सर. इथपर्यंत माहिती समजली का? समजले. ओके ठीक आहे. आता आपल्याला जी काही उपग्रह प्रतिमेची जी माहिती बघायची आहे ती माहिती बघायची आहे आपल्याला S1 आणि S6 मध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करायचंय, इथं जे S6, S1, S3, S2 आणि S5 जे दिलेले आहेत इथं आपल्याला त्या बाणावर क्लिक करायचंय आणि आपल्याला नको असलेली माहिती इथे काढून टाकायची. जसं की S2, S3, S5 ची आपल्याला माहिती बघायची नाहीये आणि आपण इथे आता S1 आणि S6 ची माहिती बघतोय.
आता S1चं इथं तुम्ही खाली बघू शकता की कोणत्या तारखेला कोणता नकाशा इथे आलेला आहे. जसं की इथं S1चं बघू शकता 9 मार्च, 6 मार्च, 4 मार्च, त्याच्यानंतर 27, 22 फेब्रुवारी. तर अशा प्रकारची माहिती तुम्ही इथं बघू शकता. आता इथे S6 ची जी माहिती आहे, S6 ची माहिती आपली इथे ऍक्टिव्हेट झालेली आहे. म्हणजे हे आता पुढील 24 तासानंतर ही माहिती आपल्याला इथे दिसेल. जसं इथं S1 दिसतंय तसं S6 चा सुद्धा पीक नकाशा आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं S1 आणि S6. तर S1 ची जी माहिती आहे, S1 ची माहिती प्रत्येक आपल्याला 5व्या दिवशी आपल्याला इथं पाहायला भेटणार आणि त्याचबरोबर S6 ची ही प्रत्येक दुसऱ्या दिवशी आपल्याला माहिती भेटणार. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय माहिती बघायची आहे. S1 मध्ये आपल्याला जी माहिती बघायची आहे, जसं की तुम्ही इथं क्लिक केलं तर आपल्याला वेगवेगळे निर्देशांक किंवा इंडायसिसची माहिती आपल्याला इथं पाहायला भेटतात. ज्याच्यामध्ये पहिला जो नकाशा जो आहे तो NDVI, नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स, सगळ्यात महत्वाचा पीक नकाशा. आता हा पीक नकाशा काय सांगतोय, जसं की मी इथं क्लिक केलं तर हा पीक नकाशा सांगतोय की त्या पिकाची वाढ, त्या पिकाचं आरोग्य कशा पद्धतीचं आहे, चांगल्या पद्धतीचं आहे किंवा कमी आहेत किंवा मध्यम स्वरूपाचे आहेत, जेणेकरून आपल्याला त्या पिकाचं व्यवस्थित प्रत्येक 5 दिवसानंतर क्रॉप मॉनिटरिंग आपल्याला तिथे करता येईल. आता याचा तुम्ही बघू शकता की इथं गडद हिरवा कलर आपल्याला दिसतोय, त्याच्यानंतर इकडे कोपऱ्या साईडला एक पिवळा कलर आपल्याला दिसतोय. आता हे कलर कोड काय सांगतायत, याच्यामध्ये 4 प्रमुख कलर आहेत. ज्याच्यामध्ये पहिला जो कलर आहे तो आहे हिरवा, दुसरा जो कलर आहे तो पिवळा, तिसरा नारंगी आणि चौथा लाल कलर. आता जो हिरवा कलर आपल्याला दिसतोय तो हिरवा कलर सांगतोय की त्या पिकाची वाढ चांगली चालू आहे. आपण जर आता इथे हिरवा कलर बघतोय, जे बी हिरवा कलर आपण बघतोय, इथं पिकाची वाढ चांगली चालू आहे. जिथं पिवळा कलर आहे ते पिवळा कलर जे सांगतोय की तिथं मध्यम ते चांगल्या स्वरूपाची वाढ आहे. आपण जे पिवळा कलर इथं बघतोय त्या पिकाची वाढ सुद्धा मध्यम ते चांगल्या स्वरूपात आहे. जर नारंगी कलर जर असेल तर समजायचं की त्या ठिकाणी त्या पिकाची वाढ ही मध्यम ते कमी स्वरूपात, आणि लाल कलर असेल एक तर तिथं पीक नाहीये किंवा तिथं पिकाची वाढ खूप कमी आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी त्या पिकाचं योग्य ते व्यवस्थापन करायला सोपं पडेल. म्हणजे त्या जागेची ओळख, जिथं की वाढ कमी आहे तिथं पाणी व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन हे व्यवस्थितरित्या आपल्याला तिथं करणे गरजेचे आहे. तर ही माहिती आपण ह्या पीक नकाशाच्या माध्यमातून, जे की नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स हा पीक नकाशा आपल्याला सांगतो. त्याच्यानंतर दुसरा जो पीक नकाशा आपल्याला जो बघायचा आहे तो आहे एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स किंवा डाट वनस्पती किंवा EVI. आता हा पीक नकाशा जो आपल्याला जो बघायचा आहे, आता ह्या पीक नकाशामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला 4ही कलर आपल्याला इथं पाहायला भेटतात. आता हे पीक नकाशा आपल्याला काय सांगतोय, हा पीक नकाशा आपल्याला सांगतोय की त्या पिकामध्ये रोग प्रतिकार शक्ती ही कशी आहे. म्हणजे जर आपल्याला एखाद्या कीड किंवा रोगाचा अलर्ट जर आपल्याला कृषक ऍपमध्ये जर आला असेल तर मग आपल्याला तो कीड आणि रोग कुठे येण्याची शक्यता आहे, आपण कुठे लक्ष देण्याची गरज आहे, त्याची माहिती आपण हा EVI पीक नकाशाच्या माध्यमातून बघू शकतो. आता जसं की तुम्ही रेड कलर दिसतायत, ऑरेंज कलर दिसतायत ह्या भागामध्ये आणि फिक्कट हिरवा कलर दिसतायत, म्हणजे कोणतीही कीड किंवा रोग येण्यासाठी आपल्याला ह्या जागेकडे विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला कीड आणि रोग जर येणार असेल कोणताही तर ह्या जागेवर येऊ शकतो, आणि त्यासाठी आपल्याला त्या पीक नकाशाच्या माध्यमातून आपल्याला तिथं जाऊन प्रत्येक 30 दिवसानंतर तिथं निरीक्षण करायचं आहे. जर आपल्याला कोणती कीड आणि रोग व्यवस्थापन माहिती जर दिसली तर आपल्याला लगेच तिथं फवारणी करणं गरजेचे आहे, जेणेकरून जो काही प्रादुर्भाव आहे कीड किंवा रोगाचा तो जिथं आपलं निरोगी पीक आहे त्या भागेकडे होणार नाही किंवा त्या जागेकडे होणार नाही. तर म्हणून आपल्याला ते विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे. आता जसं की आपण इथं बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की मग आता आपल्याला स्काउटिंग टास्क, म्हणजे आपल्याला आता आपले कर्मचारी ज्या त्या शेतात प्लॉट व्हिजिटला जाणार आहेत, मग त्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आपल्याला त्या जागेची ओळख होणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं स्काउटिंग टास्क, ते स्काउटिंग टास्क इथे टाकायचं. आपण दिलं डिसिजन बेस्ड, पहिल्यांदा कारखान्याला ऊस गेला, दुसऱ्यांदा तर आपलं पण नोंद होत नाही, करायला लागते. दिस इज बेस्ट आपण ते टाकलं. हे तिकीट ओपन आहेत, आजची तारीख, आणि आपले जे काही समजा कर्मचारी आहेत जे प्लॉट व्हिजिटला जाणार आहेत त्याची आपण एक लास्ट व्हिजिट जर तारीख जर टाकली की ते 2 दिवसात जाणार आहे, 3 दिवसात जाणार आहे, त्याची एक तारीख. त्याच्यानंतर डिसीज इथं आपण एक टाकून दिला की कोणत्या डिसीजचे आपल्याला अलर्ट आलेला आहे, त्या डिसीजचं नाव, जसं की इथं मी टाकलं डिसीज रस्ट, आणि त्याच्यानंतर आपण स्काउटिंग ऑप्शनला इथं टाकून दिलं. मग हा जो स्काउटिंग टास्क आहे
हा स्काउटिंग टास्क आपला तिथं गेला आणि हा स्काउटिंग टास्क क्लोज करण्यासाठी आपण जसं की टीमला सांगितलं की इथं अशा प्रकारचं किडीचा प्रादुर्भाव आहे, तो प्लॉट मग त्या तिथं गेल्यानंतर आपण तिथं जाऊन ती माहिती बघून त्यानुसार मग आपल्याला जे काही कृषी मध्ये आपलं रिकमेंडेशन जे आलेले आहेत ते कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी त्यानुसार आपल्याला तिथं फवारणी करावं लागेल. तर अशा प्रकारची आपल्याला माहिती ह्या EVI पीक नकाशातून बघायची आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रमुख पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे तो आहे वॉटर वॉच मॅप किंवा पीक पाण्याचा वेध नकाशा. आता हा पीक नकाशा आपल्याला काय मदत करतो? हा पीक नकाशा आपल्याला मदत करतो की आपण ज्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस जमिनीला ऊस पिकाला ज्यावेळेस पाणी देत असतात तर पाणी दिल्यानंतर कोणत्या भागामध्ये चांगल्या स्वरूपात पाणी दिल्या गेलेलं आहे, कुठं मध्यम स्वरूपाचं पाणी दिल्या गेलेलं आहे, कुठं कमी स्वरूपाचं पाणी दिल्या गेलेलं आहे, ती माहिती आपण इथं बघू शकता. आता जसं की मी इथं जर बघितलं तर इथं लेबल तुम्हाला बघू शकता. त्या लेबल मध्ये लिहिलेले आहेत की हाय मॉइश्चर. पण हाय मॉइश्चर म्हणजे काय? ऑप्टिमल फॉर ग्रोथ, म्हणजे ऊस पिकाला आवश्यक असलेलं पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी होती. मग त्याची रेंज किती आहे? 0.3 ते 0.4. ठीक आहे, हे सगळ्यांना दिसतंय का? लेबल दिसतोय सगळ्यांना? हॅलो, हा दिसते. लेबल दिसतोय ना? आता त्याची रेंज बघा 0.3 ते 0.4 आणि खाली इन्फो मध्ये दिसतात. इन्फो मध्ये काय दिसतंय? आयडियल वॉटर कंडिशन फॉर मॅक्झिमम ग्रोथ पोटेन्शियल, म्हणजे आयडियल वॉटर कंडिशन आहे त्या ठिकाणी. पिकाच्या वाढीसाठी एकदम पाणीचं जे व्यवस्थापन झालेलं आहे ते योग्यरित्या झालेलं आहे. म्हणजे मागच्या 7 दिवसामध्ये जे काही पाणी व्यवस्थापन ज्या पिकामध्ये जे केलेले आहे ते योग्यरित्या इथं केले गेलेले आहेत अशी माहिती आपल्याला इथे दिसतात. आता तेच जर आपण इकडे जर बघितलं, जिथं फिक्कट निळा कलर दिसतोय तिथं बघा व्हेरी हेल्दी, म्हणजे पाणी तिथे व्यवस्थित तिथे गेलेले आहेत आणि जी रेंज आहे ती 0.2 ते 0.3 आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपण इथं जर गेलं एकदम आणखीन आकाशी निळ्या कलर मध्ये आपण गेलं तर रेंज 0.1 ते 0.2, म्हणजे इथं आपल्याला कळतं की आपल्याला जे पाणी जे मेंटेन जे करायचं आहे त्याची रेंज ही 0.1 ते 0.4 पर्यंत आहे. हे कळालं सगळ्याला? जी रेंज आपल्याला तिथं बघायची आहे 0.1 ते 0.4, म्हणजे जसं तुम्हाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जसे अलर्ट गेलेले ते पाणी दिल्यानंतर मागच्या 7 दिवसामध्ये त्या पाण्याची उपलब्धता जमिनीमध्ये कशी होती ती तुम्ही ह्या पीक नकाशामध्ये बघू शकता. आता जसं की हा गडद निळा कलर दिसतोय, हा व्हेरी हाय मॉइश्चर आयडियल कंडिशन, पण आपल्याला हा नको, आपल्याला 0.1 ते 0.4 म्हणजे हा जो आपल्याला निळा कलर जो दिसतोय हा निळ्या कलरचे आपल्यापर्यंत आपल्याला पाणी तिथं उपलब्धता झाली पाहिजे. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला ह्या पीक नकाशाच्या मार्फत बघायची आहे. कोणाला ह्या 3 पीक नकाशामध्ये कोणाला काही प्रश्न आहेत का? साहेब, या 3 पीक नकाशामध्ये S1 आणि S6 या 2 नकाशामध्ये म्हणजे 2 ऑप्शन मध्ये कुठल्या नकाशा, म्हणजे ते NDVI बघताना S1 बघायचं काय S6 बघायचं, दोन्ही बघायचं? पिकाचे नकाशे बघितले ते S1 मध्ये आपल्याला बघायचे. हे 3 पीक नकाशामध्ये कोणाला काही शंका आहेत का? NDVI, EVI आणि वॉटर वॉच मॅप याच्यात कोणाला काही शंका आहेत का? सर, आता जे तुम्ही 3 नकाशे सांगितले ते तिन्ही नकाशे S1 मध्ये बघायचे काय S6 मध्ये बघायचे काय दोन्ही मध्ये बघायचे? हे फक्त S1 मध्येच बघायचे. S1 मध्ये बघायचे तिन्ही नकाशे? हे तिन्ही नकाशे S1 मध्ये बघायचे. ठीक आहे, यात जर कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण पुढच्या नकाशावर जाऊया. आता आपल्याला जो पुढचा पीक नकाशा जो बघायचा आहे तो बघायचा आहे लीफ हेल्थ मॅप. लीफ हेल्थ मॅप म्हणजे पानाचं जे आरोग्य आहे ते पानाचं आरोग्य आपल्याला ह्या पीक नकाशाच्या मार्फत बघायचं आहे. जसं की तुम्ही इथं बघू शकता, इथं एकदम पाण्याचं आरोग्य चांगल्या पद्धतीचं आपल्याला दिसतंय आणि त्याच्यापेक्षा इथं फिक्कट कलर आहे, म्हणजे इथं सुद्धा आपल्याला पाण्याचं आरोग्य चांगलं आहे, पण इथं आपल्याला विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे. तर हे माहिती आपल्याला लीफ हेल्थ मॅप ह्या पीक नकाशामध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो पुढचा पीक नकाशा बघायचा आहे तो पीक ताण नकाशा. पीक ताण नकाशा म्हणजे ह्या नकाशा आपल्याला मदत करतो की ह्या पिकामध्ये
आपल्याला कोणत्या प्रकारचा अतिरिक्त ताण आहेत का, जसं की खूप तापमान झालं, कमी तापमान झालं, तर अशा प्रकारचं पीक नकाशामध्ये आपल्याला मदत करते की जैविक अजैविक ताण कोणत्या प्रकारचे त्या पीक नकाशामध्ये आहेत का. जसं की इथं बघू शकता की आपल्याला बहुतेक भाग हा हिरवा दिसतोय आणि पिवळा दिसतोय, म्हणजे सध्या तरी कुठेही आपल्याला इथं पीक ताण आपल्याला इथे दिसत नाहीये, पण जिथं पिवळा कलर आहे आपल्याला तिथं थोडं विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे. तर मग अशा वेळेस आपल्याला तिथं व्यवस्थित निरीक्षण करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा पीक ताण नकाशा आपल्याला मदत करतो. तर अशा प्रकारचे जे काही 5 पीक नकाशे सांगितले, हे सर्व 5 पीक नकाशे आपल्याला S1 मध्ये बघायचे. सगळ्यांना सांगतोय की आपल्याला जे S1 चे पीक नकाशे बघायचे आहेत, ते जे 5 नकाशे ते फक्त S1 मध्ये बघायचे आहेत. आणि S6 मध्ये जो पीक नकाशा बघायचा आहे, जो की आपल्याला इथे दिसत नाही, तो NDVI हा फक्त एकच पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. जसं की इथे S1 तारीख दिसते, तशीच इथं S6 ची सुद्धा तारीख आलेली असेल. हे उद्यापासून तुम्हाला दिसायला बी लागेल. जर S6 आपल्याला पीक नकाशा दिसला तर त्याच्यामध्ये फक्त NDVI हा पीक नकाशा बघायचा, जो की प्रत्येक दुसऱ्या दिवशी अपडेट होतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे? याच्यामध्ये कोणाला काही शंका काय नाही आहे. ओके, थँक्यू. आता आपण हे झालं पीक नकाशा आपल्या कारखान्याच्या आपल्या जे काही रजिस्टर फॉर्म त्या स्तरावरची माहिती आपण कसं बघायची. त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर आपण इथं फार्म इन्फॉर्मेशन एक आपल्याला म्हणजे त्या प्लॉटची माहिती हे तुम्ही इथं बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही काय काय बघू शकता की इथं त्या पिकाची ग्रोथ AI फार्म रेटिंगच्या नुसार कशी चालू आहे, त्याचा स्कोअर किती आहे, त्याच्यानंतर किती एरिया आहेत, पीक कोणतं आहे, साधारण पिकाचं वय किती आहे, त्याचा इल्ड डेटा किती आहे, स्टँडर्ड इल्ड डेटा, त्याच्यानंतर करंट AI इल्ड डेटा म्हणजे AIच्या माध्यमातून किती उत्पादन त्या ठिकाणी येऊ शकतं, आणि टार्गेटेड इल्ड डेटा. ही सगळी माहिती तुम्ही ह्या फार्म इन्फॉर्मेशन मध्ये त्या शेतकऱ्याची माहिती बघू शकता. त्याच्यानंतर आपण इथं जर बघितलं करंट वेदर डेटा, हे करंट वेदर डेटा मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आजचं हवामानाची माहिती म्हणजे आत्ताची हवामान माहिती इथं तुम्ही बघू शकता. 12:12 आत्ताचं तापमान, आर्द्रता, त्याच्यानंतर पाऊस येण्याची शक्यता, आर्द्रता, त्याच्यानंतर VPD, त्याच्यानंतर आपण इथं विंड स्पीड, विंड डिग्री म्हणजे हवेचा वेग, हवेचा दाब, ड्यू पॉइंट टेम्परेचर, ही सगळी माहिती आपण इथं बघू शकता. आणि त्याचबरोबर पुढील 14 दिवसाचा हवामानाचा अंदाज 10 तारखेपासून तर 15 तारखे पुढचा 14 दिवसाचा हवामानाचा अंदाज सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यामध्ये आर्द्रता असेल, हवेचा दाब असेल, तापमान असेल, पाऊस असेल, हवेचा वेग असेल, ती सगळी माहिती आपण इथं बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंतच हे पूर्ण माहिती इथं बघायची आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे झालं आपलं फार्म मॉनिटरिंगच्या संदर्भात. दुसरं जे आपल्याला तुम्हाला जी माहिती बघायची स्काउटिंग टास्क, जे की आपले जे प्रतिनिधी जे असणार आहेत, आपले जे काही 10 डेव्हलपमेंट ऑफिसर जे राहणार, जे स्काउटिंग टास्क आपले जिथं देणार आहेत, ते स्काउटिंग टास्क ज्यावेळेस आल्यानंतर आपली जी फील्ड व्हिजिट तिथं होणार आहे, ती फील्ड व्हिजिट आपल्याला इथे सुद्धा बघू शकतात. त्याचबरोबर जर एंटरप्राइज इन्फॉर्मेशन जे की तिसरा जो आपल्याला ऑप्शन जो इथं दिलेला आहे, त्या तिसऱ्या ऑप्शनवर सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. इथं स्काउटिंग टेबल इथं आलेले आहेत, जे की आपण इथं आत्ता अपडेट केले, तर ते सुद्धा आपण इथं बघू शकता. आणि ओपन इथं जर ओपनवर जर आपण बघितलं तर तिथं जर क्लिक जर केलं तर त्या प्लॉटवर आपण माहिती सुद्धा बघू शकता. तर अशा प्रकारची माहिती आपण सर्वांनी या क्रॉप मॉनिटरिंगच्या बाबतीत आपल्या साखर कारखान्याच्या स्तरावर आपण बघायची आहे. ठीक आहे. कोणाला काही शंका पूर्ण पीक नकाशाच्या संदर्भात किंवा ह्या डॅशबोर्डच्या संदर्भात? सर आमच्याकडे माझी एक शंका आहे, ते आता तुम्ही AI प्रिडिक्शन जे सांगितलं उत्पादन म्हणजे AI करंट AI इल्ड ते आमच्या एका प्लॉट मध्ये प्लॉट तर एकदम एक्सलंट आहे, पण ते फील्ड म्हणजे करंट AI इल्ड जे दाखवतंय ते एकदम कमी दाखवतंय. आता तुम्ही डॉक्टर अभय पुढचे म्हणून जर प्लॉट घेतला तर तो प्लॉट दिसताना एवढा एक्सलंट आहे, पण दाखवताना फार कमी दाखवा लागलंय. ते जरा ओपन करून बघू काय? हॅलो, हाच प्लॉट आहे ना त्यांचा? हा, बरोबर. हा, बरोबर. आता इथं बघा सर, त्यांचा करंट AI डेटा हा 69.30 टन दिसतोय. हा,
म्हणजे आता हे जे पीक वाढीच्या माध्यमातून तुम्हाला किती कमी दिसत होता तो? तो 44 दिसत होता, 44. आता याचं कारण मी तुम्हाला सांगतो सर. ज्या वेळेस आपण एआय इल्ड डेटा प्रिडिक्शन आपण कशा पद्धती करत असतो की जे आपल्या उपग्रह म्हणजे आधुनिक पद्धतीतून आपण जे पीक निरीक्षण आपण तिथं करत असतो ते करत असताना आपल्याला जी ही एनडीव्ही व्हॅल्यूची रेंज दिसते का, तर ही एनडीव्ही ची रेंज जर कमी जर झाली असेल तर त्याच्यानुसार करंट एआय इल्ड डेटाची रेंज सुद्धा कमी होऊन जातात. जसा तुमचा प्लॉट चांगला तसा तुमचा एआय डेटा म्हणजे जसं एनडीव्ही व्हॅल्यू सॅटेलाइट माध्यमातून जसं तुमचा प्लॉट आपल्याला रिफ्लेक्ट होईल त्यानुसार आपला एआय इल्ड डेटा सुद्धा वाढेल. जसं आपलं एनडीव्ही व्हॅल्यू कमी झालं त्यानुसार परत तुमचं एआय इल्ड डेटा सुद्धा कमी होऊन जाईल. ठीक आहे. जर आज जर 0.6 जर तुमची एनडीव्ही व्हॅल्यू असेल आणि उद्या जर ती जर कमी झाली तर साहजिक त्याचा परिणाम तुमच्या उत्पादनावर तिथं आपण बघू शकता. ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला ते फरक दिसू शकतो. त्याच्यामुळे असं नाही की तिथं लगेच तुमचं आज 69 आहे आणि लगेच 100 दिसणार. तो 69 40 टन सुद्धा तुम्हाला तिथं दिसू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. आणखीन कोणाला काही प्रश्न याच्या संदर्भात? सर तुमचा प्रश्न तुमचा मोबाईल नंबर पण शेअर करा सर. म्हणजे हो, ग्रुपवर आम्ही तो मोबाईल नंबर तुमचा शेअर करू सर. ओके सर. ठीक आहे. याच्यात जर कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण जाऊया. आता तुम्ही इथं बघू शकता की प्रत्येक साखर कारखान्याचा आपण डॅशबोर्ड तयार केलेला आहे. जर 1-2 कारखान्याचे राहिले असेल आम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्येकाला आपण त्यांचं कारखाना स्तरावर म्हणजे तिथले जे काही आपले केन डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत ते सुद्धा पूर्ण माहिती इथं बघू शकतात. जवळपास आम्ही काही कारखान्यांसोबत ते क्रेडेन्शियल शेअर बी केलेले आहेत आणि बाकीच्या कारखान्यांसोबत आम्ही लवकरात लवकर ती माहिती देऊया. अरुण सरांना एक प्रश्न होता माझा. नकाशामध्ये कलर कोड आहेत ना, विचारा सर. कलर कोड माहिती मॅडम. हॅलो, बोला सर. नकाशाचे कलर कोडच्या बद्दल माहिती द्या मॅडम. कलर येतोय सर. येतोय ना? सरांना कलर कोड बद्दलची माहिती सर्व द्या. सर्वांना रेट म्हणजे काय तिथे प्रॉब्लेमच वाटतो का एका ठिकाणी सर? स्क्रीन दिसते तुम्हाला? हो सर, नक्की सांगतील. ठीक आहे. आपल्याला जे कलर कोडची पूर्ण माहिती बघायची. स्क्रीन दिसते का माझी? हो दिसते. ठीक आहे. याच्यामधील इथं खाली बघा, आपण जसं डॅशबोर्ड ओपन केला ना तर कोणताही आपण इंडायसेस इथं ओपन केल्यानंतर आपल्याला जी कलर कोडची जी माहिती सगळ्यांना बघायची आहे ती इथं खाली बघा लिजेंड एक ऑप्शन आहे बघा. ठीक आहे. ह्या लिजेंडवर आपण जर क्लिक जर केलं तर तुम्हाला प्रत्येक कलर काय सांगतोय ती पूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. दिसलंय? म्हणजे जसं की आता मी जर इथं जर ह्या कलरवर समजा आता एकदम फिकट नारंगी कलरवर इथं गेलो तर इथं बघू शकता की हेल्दी बट लो लेवल प्लांट कव्हरेज, तर त्याची रेंज सुद्धा तुम्ही तिथं बघू शकता. प्रत्येक रेंज प्रत्येक कलर काय सांगतोय ती प्रत्येक माहिती ह्या लिजेंड मध्ये तुम्ही बघू शकता. जसं की हे झालं एनडीव्हीच्या संदर्भात. परत तुम्ही वॉटर वॉच मॅप मध्ये जर गेले, वॉटर वॉच मॅप मध्ये इथं लिजेंडवर परत क्लिक जर केलं तर इथं तुम्ही इथं बघू शकता की कोणता कलर कोड ठीक आहे. तर आपल्याला शेतकऱ्यांच्या मोबाईलवर अशा प्रकारची माहिती आपल्याला इथं दिसतात. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव आपण इथं बघू शकता, चिंतलकर गोरख रंगनाथ शेतकऱ्याचं नाव दिसत आहेत. वरती आपल्याला त्या पीक नकाशाच्या निर्देशांकाच्या संदर्भातली माहिती आपण तिथं बघू शकता. खाली जर आपण जर बघितलं तर S6, S1, S3, S2, S5 आपल्याला दिसतात. आपण जर इथं जर S5, S2, S3 काढलं, S1, S6 ची माहिती आपण इथं बघू शकता. आता याच्यामध्ये ते जे काही निर्देशांक आता जसं की आपण डॅशबोर्डवर बघितलं तेच माहिती आपण इथं ऍप मध्ये अशा पद्धतीत आपण बघू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला शेतकऱ्याचं नाव आल्यानंतर फक्त इथं तुम्हाला स्काउटिंग टास्क इथं बघू शकत नाही, कारण की ते शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये असल्यामुळे आपण आपल्या डॅशबोर्डवरती स्काउटिंग टास्क बघू शकता. याच्यामध्ये एनडीव्ही हा पहिला पीक नकाशा जो आहे तो इथं आपण बघितला. त्याचबरोबर आपण ते एनडीव्हीच्या जिथं बाण जे दिलेलं आहे तिथं बाजूला जर क्लिक केलं तर बाकीच्या पीक नकाशाची माहिती आपण इथं बघू शकता. जसं की इथं पाण्याचा वेध नकाशा आहे,
EVI एनहान्स व्हेजिटेशन किंवा दाट वनस्पती आहे, पीक ताण नकाशा आहे, पानाचा आरोग्याचा नकाशा आहे, जो मराठी तिथं अवेलेबल आहे तो शेतकऱ्यांना तिथं बघू शकतात. त्याचबरोबर खाली आपण बघितलं तर S1 आणि S6 याची माहिती आपण इथं बघू शकता. पण इथं फक्त विशेष करून शेतकऱ्यांसाठी एक माहिती आपल्याला द्यायची आहे. आपण जोपर्यंत त्या तारखेला क्लिक करत नाही तो तारखेचा पीक नकाशा तिथे दिसणार नाहीत. जसं की आता 9 मार्चची तारीख आपल्याला इथे दिसते, पण हा 9 तारखेचा पीक नकाशा नाहीये. ज्यावेळेस आपण इथं 9 तारखेच्या पीक नकाशावर क्लिक केलं, तिथं काळ्या कलरचा बॉक्स तिथं होऊन जातो. तो बॉक्स काळ्या कलरचा झाल्यानंतरच त्या दिवशीचा पीक नकाशा तिथं आपण बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आपण ते जसं की आपण ते फार्म स्टॅटिस्टिक डेटा बघितला, म्हणजे शेतकऱ्याच्या प्लॉट विषयी संबंधितली माहिती, ती माहिती इथं शेतकरी सुद्धा बघू शकतात. तर अशा प्रकारे तर कृषक ऍपमध्ये माझा ऊस मध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर असा एक डॅशबोर्ड ओपन होतो, जो की फसलचा डॅशबोर्ड आहे. त्याच्यावरती तुम्हाला जे काही तुमच्याकडे सेन्सर बसलेले शेतकऱ्याच्या शेतात, त्याची सगळी माहिती इथे तुम्हाला उपलब्ध होते. तर तो कसा बघायचा, ज्यावेळेस ओपन होतं त्याच्यानंतर तिथे शेतकऱ्याचं नाव दिसतं तुम्हाला, तो कुठल्या हबला कनेक्टेड ते दिसतं. त्याच्यानंतर खाली बघितलं तर ऊसाचे ज्या स्टेजेस आहेत त्या दिसतात, कुठल्या स्टेजला ऊस आहे. त्याच्यानंतर प्रथम जर बघितलं तर प्राथमिक ओलावा दिसतो तिथे. तर त्या प्राथमिक ओलाव्यावरती गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती तुमच्या समोर दिसते. तिथे ते जे प्राथमिक ओलाव्याचं जे दिसतंय त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा एक डॅशबोर्ड ओपन होतो. तर हा डॅशबोर्ड आल्यानंतर तिथे माझे सेन्सर्स म्हणून आहे, त्याच्यात हे खाली तुम्हाला सगळं दिसतं. त्याच्यात सगळ्यात प्रथम अवेलेबल सॉइल मॉइश्चर म्हणजे तिथे उपलब्ध असलेला ओलावा, मातीचा ओलावा तुम्हाला दिसत असतो. तर त्यात तुम्हाला आता इथे दिसतंय की इथे खूप ओले, पाणी खूप जास्त आहे, त्याच्यामुळे खूप ओले दिसते. त्याच्यानंतर त्याच्यात ज्या स्टेजेस आहेत, जमिनीची क्षमता, पुरेसा ओलावा आणि कोरडे असं दिसतंय. कोरडेमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तुम्हाला पाण्याचा अलर्ट येईल की तुम्हाला पाणी द्यायचंय, त्यावेळेस तुम्ही पाणी देऊ शकता. किंवा जर वाटतंय बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची अडचण होऊन जाते, तर तो पुरेसा ओलाव्यामध्ये शेवटी गेल्यानंतर सुद्धा थोडासा देऊ शकतो. पण तुम्हाला ज्यावेळेस तिथे कोरडे दिसेल त्याच वेळेस तो अलर्ट येईल आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं पाणी देऊ शकता. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर मातीचे तापमान दिसेल तुम्हाला, जे काही त्या मातीचं तापमान आहे तिथे सध्याच्या कंडिशनला ते दिसतं. त्याच्यानंतर खाली तापमान, हे जे हवेचं तापमान आहे आता ते तापमान दिसतंय आपल्या समोर. आता ज्या शेतकऱ्याचं मी ओपन केले तिथे 32.1 डिग्री सेल्सिअस सध्या तापमान दिसतंय. हे तिथे तुम्हाला तिथल्या जमिनीचं तापमान दिसतंय. तिथली आर्द्रता किती आहे ते दिसतंय तुमच्या समोर. त्याच्यानंतर पानाचा ओलावा, जर तिथे समजा पावसाळ्याच्या दिवसात पान ओलं राहिलं असेल किंवा धुकं किंवा दव पडला असेल तर पान ओलं होतं, ते ओलं आहे की नाही ते कळतंय, पानाचा ओलावा. त्याच्यानंतर पाऊस जर पडला असेल तिथे तर तो मिलीमीटर मध्ये किती पाऊस पडलेला आहे त्या एरियात तो दिसतोय तुम्हाला की एवढा पाऊस पडलेला आहे. त्याच्यानंतर खाली व्हीपीडी एक महत्वाची गोष्ट आहे. व्हीपीडी जो आहे हा तुम्हाला सांगत असतो, समजा आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत तर व्हीपीडी हा नेहमी जास्त राहतो, म्हणजे तिथली आर्द्रता कमी झालेली असते त्या वातावरणातली आणि तापमान वाढलेलं असतं, त्यावेळेस व्हीपीडी हा जास्त होतो. आणि ज्यावेळेस व्हीपीडी कमी असेल त्यावेळेस तिथे आर्द्रता जास्त असेल आणि तापमान कमी असेल. साधारणपणे 1.5 ते 2.5 व्हीपीडी असावा. या व्हीपीडीच्या काळात जास्तीत जास्त अन्नद्रव्य झाड घेत असतं 1.5 ते 2.5च्या काळात. त्यामुळे तिथे जरी तुम्ही तुमच्या खतांचे नियोजन केले तरी चालेल. त्याच्यानंतर पीक बाष्पीभवन, जे काही पाण्याचा उत्सर्ज होतो पीक पानाचं तापमान मेंटेन करण्यासाठी तिथे जे काही पाणी पानाद्वारे वाहून नेलं जातं ते सगळं इथे तुम्हाला कळत असतं की किती आहे. जर समजा टेम्परेचर जर जास्त असेल तर तुम्ही तो जास्त असेल, कारण त्या काळात जास्त पाणी झाड उचलत असतं आणि त्याच्यानुसार दिसतं. सनशाईन हावर्स, किती वेळ दिवसभरातलं तिथे हे झालेलं आहे सूर्यप्रकाश, तो
सौर प्रखरता किती आहे तेही तिथे तुम्हाला कळतं. त्याच्यानंतर वाऱ्याची गती आणि दिशा कुठली आहे त्याचा सुद्धा तुम्हाला अंदाज येतो. हवेचा दाब किती आहे, प्रेशर, तेही कळतं. त्याच्यानंतर सगळ्यात खाली गेले की फवारण्याच्या परिस्थितीबद्दल सल्ला हा तिथे तुम्हाला दिसत असतो. या वरच्या सगळ्या गोष्टींवरती बाकी सगळ्या अल्गोरिदम बॅक एंडला काम करत असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा सगळा डाटा प्रोसेस करून पुढे येत असतो. तर हे जे आहे फवारण्यासाठीची योग्य वेळ, समजा लाल मध्ये जर असेल तर तिथे फवारणी तुम्हाला घेता येणार नाहीये. पिवळ्या कलर मध्ये दिसतंय तिथे तुम्ही सावधगिरीने फवारणी घेऊ शकता. त्याच्यानंतर हिरव्यामध्ये जे दिसतंय तिथे तुम्ही फवारणी घेण्यासाठी उत्तम वेळ आहे, तिथे तुम्ही फवारणी घेऊ शकता, असा याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर सध्याचे याच्यानंतर पुढे बघितलं तर अंदाज, इथे अंदाजावरती गेले की तुम्हाला 24 तासाचा एक अंदाज येतो, जो प्रत्येक 1 तासाला वातावरणाचा अंदाज येतो. त्याच्यात तापमान, आर्द्रता, ढगाळ वातावरण, पाऊस संभाव्यता, पावसाची मात्रा, वाऱ्याची गती, वाऱ्याची दिशा, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसतात. अंदाज 2 प्रकारे येतो, एक 24 तासाचा येतो आणि एक 14 दिवसाचा अंदाज येतो की कुठे काही शक्यता आहे का, ज्याच्यानुसार तुम्ही तुमच्या पिकाची, आणि हा जो अंदाज येतो हा तुमच्या त्या हबच्या 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती जे काय आहे त्या सगळ्या स्पोकला जे कनेक्टेड आहे तिथला तो अंदाज तुम्हाला येत असतो. त्याच्यानंतर मागे आले की खाली क्रियामध्ये गेले की तुम्हाला जे काही क्रियांची यादी आहे ती यादी तुमच्या समोर उघडते, काय केलेले त्या सगळ्या. त्याच्यानंतर इथे खालच्या बाजूला जर बघितलं तर खालच्या बाजूला अलर्ट्स येतात. त्या अलर्ट्स मध्ये तुम्हाला कधी पाणी द्यायचंय, कधी रोग किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, त्यावेळेसचे ते सगळे अलर्ट्स तुम्हाला येत असतात. त्याच्यानुसार तुम्ही तुमचं मॅनेजमेंट करू शकता. येतोय आवाज. हा, तर यात कुणाला काही शंका असेल तर विचारा. बऱ्याच वेळा आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे जातो त्यावेळेस शेतकरी त्याच्या काही चुकीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या दिसतात. एक 2-3 दिवसापूर्वी मी एका शेतकऱ्याकडे व्हिजिट केली, तर असं निदर्शनास आलं, त्याचं म्हणणं होतं की सेन्सर कोरडे दाखवतोय, पूर्ण शेताला शेवाळ येईपर्यंत पाणी दिलंय तरी पण सेन्सर कोरडा आहे. ज्यावेळेस मध्ये जाऊन सेन्सरच्या लाईन मध्ये बघितलं, सेन्सरच्या सरीत बघितलं, तर ती ड्रीपची लाईन, सेन्सर ज्या सरीत होता तीच ड्रीपची लाईन बरोबर चोकअप झाली होती आणि त्याच्यामुळे सेन्सरच्या आजूबाजूला कुठेही पाणी नव्हतं आणि बाकीच्या सऱ्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी झालेलं होतं. तर अशा पण अडचणी येतात किंवा काही ठिकाणी असं पण निदर्शनास आले की त्या सेन्सरच्या तिथला इमिटर फुटलाय, ड्रिपर फुटलाय आणि तिथे खूप जास्त पाणी पडलेले, त्याच्यामुळे तो सगळीकडे ओलावा दाखवतोय. किंवा बरोबर सेन्सर शेताच्या मधोमध बसवलेला आहे, दोन्ही बाजूने 2 सब लाईन गेलेल्या आहेत आणि ज्यावेळेस त्या लॅटरल एक दुसरीकडे दोन्ही बाजूने येत आहेत त्यावेळेस त्या एकमेकांना ओव्हरलॅप करतायत किंवा एकाच ठिकाणी सेन्सरच्या ठिकाणी दोन्ही बाजूच्या लॅटरल आल्यात, त्याच्यामुळे त्या सेन्सरच्या तिथे जास्त पाणी पडतंय. अशाही अडचणी बघितल्यात. तर शेतकऱ्याला प्लीज, तुम्ही सगळे आपण अधिकारी आहोत तर बऱ्यापैकी वेळा शेतकरी आपल्याला विचारत असतो, तर असल्या कुठल्याही गोष्टी अगोदर त्याला विचारत चला की अशी कुठली गोष्ट नाहीये. किंवा ड्रिपर लॅटरल जे आहेत त्या लॅटरल अजिबात म्हणजे जवळजवळ 99% शेतकऱ्यांच्या कुणाच्याही बांधलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे काय होतंय, ती लॅटरल एकदम नागमोडी पडलेली असते आणि मग एका साईडला पाणी जास्त जातंय, दुसऱ्या बाजूला पाणीच नाहीये. अशाही अडचणी बऱ्याच ठिकाणी बघितल्यात. तर या सगळ्या अडचणी शेतकऱ्याकडे आपल्याला दिसतात. जर आपण शेतकऱ्याला जर व्यवस्थित जर गाईड जर केलं याच्या संदर्भात, चांगलं काम करून त्याचं नक्कीच उत्पन्न वाढणार आहे आणि आपण वाढवतोय. त्याच्यामुळे आणखी कुणाची काही अडचण असेल तर विचारू शकता. आणखी एक बऱ्याच ठिकाणी असं बघितलंय की ऍपला वेगळा नंबर रजिस्टर केलेला आहे आणि ज्यावेळेस फसलचा इंजिनियर मशीन बसवण्यासाठी जातो तिथे त्यावेळेस तिथं वेगळाच नंबर त्याला दिला जातो. मग त्याच्यामुळे परत बराचसा डाटा तुमचा मिसमॅच होतो किंवा नाव दुसरंच सांगितलं जातं बसवताना. तर कृपया जो नंबर तुम्ही
ऍप कृषकला रजिस्टर करण्यासाठी दिलेला आहे, तोच नंबर ज्यावेळेस तिथे फसलचा इंजिनियर येतोय तर त्यालाही तोच नंबर रजिस्टर देण्यात यावा. आणखी बऱ्याच वेळा असं होतं की त्या शेतकऱ्याला अडचण आहे पण त्याला आमच्यापर्यंत यायला फार उशीर होतोय, तर त्याने जर डायरेक्ट तिकीट जर रेज जर केलं तर बरं होईल. त्याच्यामुळे काय होईल की त्या शेतकऱ्याचाही वेळ वाचेल, तुमचाही वेळ वाचेल आणि आम्हालाही फास्ट त्याच्यावरती ऍक्शन घेता येईल. मी परत एकदा माझी स्क्रीन शेअर करतोय. तर तुम्ही बघा की ज्यावेळेस अशी स्क्रीन ओपन होते माझा ऊस मध्ये गेल्यानंतर, वरती मदत नावाचा सेक्शन आहे की त्या मदत वरती गेल्यानंतर ही स्क्रीन ओपन होते तुमच्या समोर, असा डॅशबोर्ड ओपन होतो. तर तिथे फक्त जाऊन रिपोर्ट ए न्यू इश्यू वरती क्लिक करायचंय आणि तिथे मला बोलायचे आहेत, म्हणजे तो त्याचा व्हॉइस रेकॉर्डिंग करून मी पाठवू शकतो की माझी मोठी भरणी झालेली आहे, तरी सेन्सरची जागा बदलण्यासाठी लवकरात लवकर मदत मिळावी. एवढं जरी तो बोलून त्याने सोडून दिलं, सबमिट केलं, तिथे खाली बघा, खाली सबमिट करा ऑप्शन येतो, त्याच्यावरती सबमिट केलं की ते तिकीट डायरेक्टली आमच्याकडे येतं आणि त्याच्यावरती लवकरात लवकर आम्हाला ऍक्शन घ्यायला सोपं जातं. किंवा पुढे बघितलं तर परत एक आणखी मला लिहायचे आहे हा एक ऑप्शन आहे, तिथे तो शेतकरी सरळ मेसेज टाईप करून आम्हाला टाकू शकतो की अशी अशी त्याची अडचण आहे की सेन्सरची काही इश्यू आहे, कुठे वायर तुटलेली आहे, तर यासाठी तो फास्ट मध्ये आमच्याकडे मदत मागू शकतो. तर ही मदत ह्या सेक्शनचाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपयोग करायला सांगा. त्याच्यामुळे मधला जो जाणारा वेळ तो जाणार नाही आणि त्या शेतकऱ्याचं मशीन परत लवकरात लवकर पुढच्या 72 तासात किंवा 3 ते 4 दिवसात ते आपल्याला चालू करून देता येईल. कुणाची काही अडचण असेल तर विचारा. हॅलो हॅलो हा बोला सर. मॅडम, अलर्ट मध्ये की नाही प्रॉपर लोकांना अलर्ट आले नाहीत काय? ड्रीप शेड्यूल आहे की नाही, हा पाणी किती द्यायचं, कधी द्यायचं, ह्याचं शेड्यूल प्रॉपर काय लोकांना आलेलं नाहीये. प्रॉपर आले तर बरोबर पाण्याचं होईल मॅडम. नियोजन आहे ना सर? नाही सर, दोन गोष्टी आहेत. खताचं नियोजन कृषी म्हणजे AI शिफारसमध्ये मिळतं. पाण्याचं नियोजन तुम्हाला आता माझा ऊस मध्ये नितीन सरांनी दाखवल्याप्रमाणे माझा ऊस मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येतं पाण्याचे, म्हणजे आता किती तास मोटर चालू ठेवायचे, किती लिटर पाणी हे करायचे तुम्हाला सोडायचे, ते नोटिफिकेशन तुम्हाला माझा ऊस मध्ये ओपन केल्यानंतरच बघायला मिळेल. आता कसं झालंय मॅडम, उन्हाची तीव्रता वाढायला लागली आता. आता बरोबर पाण्याची गरज लोकांना खूप महत्वाची आहे आणि ती समजून सांगणं फार गरजेचं आहे. बरोबर त्यासाठी लोकांना आता म्हणजे प्रॉम्प्ट शेड्यूल जर मिळाला की नाही तर लोक हा. त्यावर ऍक्शन घेतील ना लगेच. नाही, त्यामुळं बरोबर आहे सर. हा पण तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना एकच सांगावं लागेल की माझा ऊस आयकॉन अंतर्गत नोटिफिकेशन येईल तेव्हाच फक्त पाणी द्यायचे. अगदी तुम्हाला असं वाटत असेल, कसं होतं की वाटलं की तुम्हाला की जमिनीला खूप चिरा पडताय, तिथं नोटिफिकेशन मिळत नाहीये, तर तसं नाहीये. जमिनीचा हा ओलावा चेक करूनच तुम्हाला तिथं नोटिफिकेशन आलेले असतात. त्यामुळं फक्त माझा ऊस एका हा आयकॉन शेतकऱ्याच्या ओपन करून हा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये भेगा पडल्या होत्या मॅडम पूर्णपणे, हा हा आणि तरी तरी त्यांचा सेन्सर दाखवत होता की खूप ओला आहे म्हणून. नाही सर, आता म्हणून तो अशा 4 वेळेला इंचावर होता का, म्हणजे किती स्टेज? त्याच्या शेतामध्ये नितीन पूर्ण सर. भेग. हो मॅडम, आहे हा आहे. हा सर सर बोला असं आहे की एका शेतकऱ्या शेतामध्ये पूर्ण भेगा पडल्या होत्या रानामध्ये आणि आपला सेन्सर दाखवत होता खूप ओला आहे. सर. हॅलो सर, एक काम करा, तिथे जर अशी सिच्युएशन जर आली तर तुम्ही मदतमध्ये पण मदत मागू शकता, जेणेकरून इंजिनियर लवकरात लवकर येऊन तिथे बघून घेईल. पण बऱ्याच वेळा आम्ही असं बघितलंय की सेन्सर जर तुमची भरणी वगैरे जर झाली असेल आणि सेन्सर जर खोलवर जर गेला असेल तर अशा वेळेस तो काय करतो की खाली जो ओलावा असतो तो त्याच्यापर्यंत मेंटेन असतो सेन्सर पर्यंत, आणि तो ओलावा मोजून तुम्हाला बरोबर दाखवत असतं की ओलावा आहे. आणि अशा वेळेस जर तुमची जर भरणी वगैरे जर झाली
हा, बोला सर. सर बोला. काय टाका योग्य सांगा. मॅडम पोळ सरांकडे मला वाटतं हे करा. पोळ सर आहेत का? तुमच्या साहेबांनी एकट्याचा फोन तुम्ही सांगताय ना आता माहिती तुषार पोळ सर? सांगतो 1-2 मिनिट. हो. बाकीच्यांना सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी आपले माईक म्यूट करावे. सर्वांना स्क्रीन दिसते का माझी? हा, दिसते. तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी तुषार पोळ. आता ह्या मीटिंग मध्ये सुरुवातीला आपण माझा हाऊस मध्ये कशा प्रकारे माहिती पाहिजे किंवा पीक नकाशामध्ये कशा प्रकारे नकाशे पाहिजे याची डिटेल मध्ये माहिती पाहिली. आता हे संपूर्ण आपल्या AI प्लॉट संदर्भात जे काही खतांचे शेड्यूल वगैरे असतील किंवा फवारणीचे शेड्यूल असतील तर ते कशा माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना दिसतात, तर याची एक थोडक्यात माहिती आपण इथे पाहूयात. आता ह्यामध्ये आपण वरती कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प यावरती क्लिक केल्यानंतर आतमध्ये जो मुद्दा येतो AI खत मात्रा शिफारस, तर त्यावरती मी क्लिक करत आहे. आता ह्या AI खत मात्रा शिफारस मध्ये जे काही सुरुवातीपासून त्या शेतकरी बांधवांना अलर्ट गेले किंवा कोणकोणते खतं वापरायचे आहेत, महिन्यावाईज कुठले खत वापरायचे आहेत, पुढील 20 ते 25 दिवसामध्ये खतांचं म्हणजे नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे हे संपूर्ण त्या माध्यमातून इथे आपण देत असतो. आता यामध्ये अजून एक असतं की आपल्या माझा हाऊस मध्ये वेदर स्टेशन जे बसवलेलं असतं तर त्याच्या माध्यमातून जे काही कीड किंवा रोगांचे अलर्ट जातात तर त्यावरती कोणती फवारणी घ्यायची आहे याची पण माहिती आपल्याला ह्या AI खत मात्रा शिफारस मध्ये दिसत असते. आता इथे जर आपण पाहिलं आता इथे सर्वांना इथे मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी तयार करण्यासंदर्भात जे चार्ट दिसत असेल. आता आपापले जे कारखान्याचे जे शेतकरी आहेत तर त्यांच्या प्लॉटनुसार एक टँकची आपण स्लरी दिलेली आहे किंवा काही शेतकऱ्यांना 2 टँकची दिलेली आहे. आता ज्या शेतकरी बांधवांना 2 टँकची स्लरी दिलेली आहे तर त्यामध्ये टँक ए टँक बी अशा प्रकारे 2 आपण बॅलर करणार आहोत 200 लिटरचे. आता टँक ए मध्ये 4 प्रकारचे घटक आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य घटक आहेत. तर त्यामध्ये टँक ए मध्ये 4 प्रकारचे आहेत, झिंक सल्फेट 25 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो, मॅग्नीज सल्फेट 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो. तर अशा प्रकारे एक 4 घटक आपण पहिल्या बॅलरमध्ये 200 लिटरच्या पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता हे मिक्स करत असताना आपण सर्वांनी हीच काळजी घ्यायची. आता काही शेतकरी बांधवांनी आपल्या कारखान्याच्या काही शेतकरी बांधवांनी ही स्लरी बनवलेली आहे, पण बऱ्याच अजून शेतकरी बांधवांनी ही स्लरी बनवलेली नाही. तर त्या आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना ते बनवण्यासाठी सांगण्याचे प्रयत्न आपण करायचे आहेत, कारण ही स्लरी सर्वात महत्वाची आहे. आता आपले जर पीएच नुसार जर बघितलं म्हणजे मातीचा सामू जो आहे तो अल्कलाईन होत चाललेला आहे. त्या सामूमध्ये जर आपण जी सूक्ष्म अन्नद्रव्य घटक आहेत
तर ते वरून टाकले तर ते स्थिरीकरण होण्याचे प्रमाण जास्त आहे. तर ते आपल्याला कुठे ना कुठे रोखवायचे असेल तर ते अशा प्रकारची ती स्लरी आपल्याला तिथे बनवायची आहे. आता ही स्लरी बनवत असताना ही 4 प्रकारचे घटक एका बॅलरमध्ये टाकल्यानंतर एक साधारण हे मिक्स करत असताना एक काळजी अशी घ्यायची आहे की संपूर्ण 4ही घटक एकत्रच न टाकता सुरुवातीला ते सेपरेट एक 50 ते 60 लिटर पाण्यामध्ये सेपरेट एकदा ते मिक्स विरघळून घ्यायचे. नंतर ते पाणी आपल्याला ते 200 लिटरच्या द्रावणामध्ये टाकायचं. तर अशा प्रकारे ते टँक ए आणि टँक बी सुद्धा त्या प्रकारे 4 घटक टाकून आपण तयार करणार आहोत. आता हे जे 2 बॅलर आहेत तर हे 2 बॅलरचे द्रावण तयार व्हायला स्लरी तयार व्हायला साधारण एक 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागतो. आता ह्या 8 ते 10 दिवसाच्या दरम्यान आपल्याला ती स्लरी जी आहे तर ती सावलीच्या ठिकाणी आणि बाहेरून कोणताही काडी कचरा पडणार नाही अशी काळजी घेऊन ती ठेवायची आहे, योग्यरित्या ती ठेवायची आहे. त्याच पद्धतीने दिवसातून एकदा ह्या 8 ते 10 दिवसादरम्यान दिवसातून एकदा काठीच्या साहाय्याने ते द्रावण ढवळणे गरजेचं आहे, जेणेकरून ते सर्व एकजीव होऊन विरघळेल. तर अशा प्रकारे ती स्लरी तयार झाल्यानंतर आपल्या सर्व शेतकरी बांधव आता इथं मी एक डेमो दाखवतोय. त्यामध्ये त्या शेतकरी बांधवांच्या प्लॉटच्या म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्यांना किती लिटर वापरण्यास सांगितलेले ते प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. तर आता इथं एक डेमो सांगतोय मी. आता हे जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांना रोप लागवडीनंतर 110व्या दिवशी ती स्लरी वापरायची आहे. आता ती स्लरी वापरत असताना मायक्रोन्यूट्रिएंट टँक ए मधून 15 लिटर, टँक बी मधून 20 लिटर, तर अशा प्रकारे ते दोन्ही द्रावण एकत्र करून नंतर ते आपल्याला प्लेन पाण्यातून 100 ते 150 लिटर पाण्यातून ते सोडायचे आहे. तर तशाच प्रकारे आपल्याला ही झाली स्लरी. आता स्लरी सर्व शेतकरी बांधवांनी तयार करणे अत्यंत गरजेचं आहे. आता आपापल्या कारखान्याच्या शेतकऱ्यांनी किती शेतकऱ्यांनी बनवलेली आहे तर त्याचा फीडबॅक फॉलोअप घेऊन बाकीचे जे राहिलेले शेतकरी आहेत तर त्यांना ती लवकरात लवकर तयार करण्यास सांगण्याची गरज इथे आपल्याला आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला ती स्लरी तयार झाली किंवा मग बाकीचे खतांचे शेड्यूल आहे ते सुद्धा आपल्याला ह्या माध्यमातून इथे पुढच्या 20 ते 25 दिवसामध्ये कशा प्रकारे नियोजन आपल्या प्लॉटचं करायचं आहे हे संपूर्ण माहिती आपल्याला AI खत मात्रा शिफारसमध्ये दिसत असते. यावरती कोणाला समजले का ही स्लरी वगैरे कशी पाहायची किंवा बनवायची याची माहिती समजली का सर्वांना? हॅलो, आवाज येतोय ना माझा? तेजस्विनी मॅडम आवाज येतोय का माझा? साहेब येतोय, आवाज येतोय. ठीक आहे, सर्वांना समजली ना स्लरी कशा प्रकारे बनवायची आहे ती? तर ते विचारू शकता. ठीक आहे. हो साहेब. हा बोला सर, शरद सर बोला. कोणाला काही प्रश्न आहेत का या संदर्भात? हॅलो सर. हॅलो हा बोल. सर, आवाज येतोय? सर, एक प्रश्न होता. आम्ही सॉइल सॅम्पल दिलं बरं का, नंतर त्याचा रिपोर्ट पण आला नाही काहीच, पण आम्हाला शेड्यूल तर भेटलंय त्याचं, पण म्हणजे सॉइल सॅम्पलचा रिपोर्ट याआधी तुम्ही खताची मात्रा कसं काय सांगू शकताय? आणि आमचं 9 एकराचा प्लॉट आहे, 9 एकराचा सगळ्याचं सेम शेड्यूल आहे, काहीच बदल नाही. आणि आता जी तुम्ही स्लाइड आणि आता तुम्ही जी स्क्रीन शेअर केली त्यात मी क्रॉस चेक केलं, माझ्याकडे जी फाईल आहे ना तशी सेम फाईल तुमची पण आहे, काहीच बदल नाही. आता ह्यामध्ये कसं आहे, काय सांगते एक गोष्ट आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. जर आपल्याला नत्र द्यायचं असेल पिकाला तर त्यामध्ये आपण कुठेही जावा युरिया किंवा अमोनियम सल्फेट या 2 माध्यमातून देतो. ह्यामध्ये आपल्या आपापल्या मातीच्या प्रकारानुसार किंवा आपल्या पीएच आपल्या नत्र पुरत पाण्याच्या त्यामध्ये आपल्याला क्वांटिटीमध्ये बदल दिसून येतील तिथे. म्हणजे जे केजी मध्ये प्रमाण बरोबर आहे, नत्राची मात्रा आपण युरिया किंवा अमोनियम सल्फेट मधून येईल, पण आम्हाला मातीचा सॉइल टेस्टिंग रिपोर्ट भेटला नाही. पण तुम्ही खताची मात्रा ऑलरेडी मला सांगितली 300 दिवसापर्यंत. साहेब म्हणजे त्या
शरद सहकारी साखर कारखाना कोल्हापूर जिल्हा. तुमचं सॉइल रिपोर्ट मी चेक करतो. आपला जे शेड्यूल आहे खतांसंदर्भात जी माहिती आहे ते फक्त एकदा एक सॉइल रिपोर्ट वरती जी डिपेंड असते. आपला तो बेस आहे सॉइल रिपोर्ट तर आहेतच. मी चेक करतो तुमचे आले असतील मग ते सॉइल रिपोर्ट प्लस आपले वेगवेगळे सगळ्याचे इंडायसिस आहेत जे शेतकऱ्यांना दिसतात किंवा बॅकएंडला जे आपल्याला म्हणजे आपल्या माध्यमाला ऍक्सेस असतो त्याचा म्हणजे वेगवेगळे जे नकाशे आहेत तर त्याच्या माध्यमातून आपण ते दोन्हीची सांगड घालून तसे शेड्यूल म्हणजे ज्या त्या शेतकऱ्यांची तयार होत असते. साहेब चेक करू सगळा कारण दिवशी येतोय 9 एकर आहे ना ते 9 एकर एकसारखं नाही. कुठं माळ नाही, कुठं काळी जमीन नाही, कुठं मध्यम जमीन नाही, पण खताची मात्र सगळी सेमच आहे. आपण तिथलं मातीचा प्रकार कसा आहे 9 एकरचा? मातीचा प्रकार नुसता एखाद्या प्लॉट मध्ये काळी माती आहे, एखादा 2 एकरचा प्लॉट आहे तो पूर्णपणे माळा होते. पण जे शेड्यूल सांगितले तुम्ही खताचं ते तर सेमच आहे सगळीकडे. एकदा चेक करून साहेब सांगा म्हणजे प्रॉब्लेम नको परत त्याचा. हा. कोणाला काय अजून प्रश्न आहेत का खतांसंदर्भात? हॅलो सर. हा बोला. चौगुले बोलतोय, कल्लापण आवाडे जवाहर कारखाना उपरी. हो बोला सर. नमस्कार सर. स्पोक बसवल्यानंतर फसल्यात चालू होत आहे खरं. त्याच्यानंतर कृषक ऍपच्या ज्या काय सूचना आहेत किंवा जी काय माहिती आहे ती यायला बराच उशिरा लागतो. जवळजवळ महिना पण 3 आठवडे ते महिना लागतो. दरम्यानच्या काळामध्ये ज्या काय आळवण्या आहेत किंवा ड्रीपमधनं जे सोडायचं आहे सुरुवातीच्या काळातलं ते शेड्यूल लवकर येत नाही. म्हणजे प्रॉपर त्यांचे केएम फाईल किंवा त्यांचे एसओपी जरी पाठवून पण त्यात डिले होत आहे. नाही बऱ्यापैकी सर्व शेतकरी बांधवांना टाइम टू टाइम शेड्यूल सांगतात. तुम्ही जे म्हणताय मला व्हॉट्सअपला पर्सनली किंवा ग्रुपवरती त्या शेतकरी बांधवांची नावं जर कळवली म्हणजे कोणत्या शेतकरी बांधवांना डिले झालेला आहे तर त्या ठिकाणी चेक करून त्यांना म्हणजे अप टू डेट तिथं शेड्यूल देता येईल आपल्याला. ठीक आहे. आम्ही कळवल्यानंतर येतंय नाही असं नाही तर डिले होतंय. 3 आठवडे तर लागतात. 15 दिवस 3 आठवडे महिनाभर पण जातोय. ते एक व्हावं. दुसरा विषय आहे की भरणीच्या वेळचा एक विषय आहे. मागे ते तुषार सरांच्यावर पण चर्चा झाल्या की सरीला भेगा पडतात ड्रीपला ह्याच्यातच पाणी दिल्यामुळे त्यामुळं बोंड्यावर आणि भरणीच्या वेळी अशी अडचण येते की ती भरणी करणं अडचणीच होऊन बसते. मग तशा वेळी एखादं पाट पाणी द्यायचं काय हा शेतकऱ्यांच्या पुढे बराच प्रश्न पडतोय कारण तिथं अवजार देखील चालत नाही एवढ्या भेगा पडतात. 2 मिनिटं मी या संदर्भात जाधव सरांना सांगतो. जाधव सर मार्गदर्शन करतील. 1-2 मिनिटं झालं होतं त्यावर चर्चा. ती एक होता विषय. आणि आमच्या कारखान्याचे जवळजवळ आता 18 सॉइल सॅम्पलची रिपोर्ट अद्याप आलेली नाहीये. पाठवून पण जवळजवळ 3 आठवडे होत आले. अजित सर किती बोलताय तुम्ही एकटेच? आम्हाला बोलू द्या. अजित सर. पहिल्यांदा बोलवलोय. अजित सर. होय. बोल. शंका तुझी माझी शंका एकच आहे. ओके. हॅलो सर. हा नमस्कार. आवाज येतो का माझा? हा येतोय. अंकुश सर या इथे. पवार साहेब
मीटिंग संपली का विचार? हॅलो अंकुश सर, आवाज येतो का तुम्हाला? हो. हॅलो सर. हा बोला. एकदम कोणरास करा. ज्या कोणाला प्रश्न विचारायचे आहे तर त्यांनी फक्त माहिती चालू ठेवा. बाकी सर्वांना माहिती हॅलो. डॉक्टर पद्मनाभ कदम कारखाना इकडे मी फोन केला हॅलो. हुशार सर. हा बोला. समस्या आमची एवढीच आहे की आमच्याकडे अडचणी लागून झालेले 100 शेतकरी आहेत. पूर्व हंगामीचे शेतकरी 100 आहेत. सुरूची 100 आमचे होत आहेत. विषय कसा आहे, अडचणी लागून झालेल्या लोकांचे मातीचे नमुने आपल्याकडे चेक रिपोर्ट आपल्याला आम्ही अपडेट केलेला आहे. परंतु अपडेट केलेल्या रिपोर्ट नुसार आम्हाला जे खताची मात्रा यायला पाहिजे होते त्या पद्धतीने आलेले नाहीत. हलकी, मध्यम आणि भारी जमीन अशा पद्धतीच्या मात्रा आम्हाला आलेल्या आहेत. हॅलो. कारखाना सोनेरा डॉक्टर पद्मनाभ कदम सोनेरा कारखाना. हो हो सर, परवा दिवशी आपली जी चर्चा झाली त्यानुसार आपले सर्व जे शेड्यूल आहेत ते रिअपडेट करण्याचं काम चालू आहे. येत्या 1, 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे ते लवकरात लवकर होतील. मगाशी ते आजी सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 आठवड्यानंतर जर अपडेट झाले तर ते आम्हाला काय उपयोगाचे होणार नाहीत ना. तेवढीच कामं पुढे सगळ्यांची कामं पुढे जाणार आमची. मग ती सुरुवातीला संपूर्ण शेड्यूल जे दिलेलं आहे आता आपण झाली त्याप्रमाणे लोक फॉलो करायला तयार नाहीत. काम म्हणतायत आमची सॉइल ब्लॅक सॉइलचं आम्ही फॉलो करायचं का हलक्या जमीनचं फॉलो करायचं, तेच त्यांना बी कळण झाले ना. त्यांना तिन्ही बी शेड्यूल गेलेत त्यांना एकदमच. त्यामुळे त्यांनी वैयक्तिक शेड्यूल फॉलो करायला सुरुवात केली सर. त्यामुळे आपल्याला यायचे रिझल्ट आपल्याला कमी मिळतील ना इथून पुढे. नाही सर, कोणत्याही शेतकरी बांधवांना तिन्ही पीडीएफ गेलेले नाहीत. एकच पीडीएफ त्यांच्या मातीच्या पीएच नुसार गेलेली आहे. आणि जशी की आपली परवा दिवशी चर्चा झाली त्यानुसार आता त्या प्रत्येक शेतकरी बांधवांना त्यांच्या प्लॉट नुसार पुढच्या 20 ते 25 दिवसामध्ये कशा प्रकारे खतांचं नियोजन करायचं आहे तर ती सुद्धा माहिती अपडेट होते. 1-2 दिवसामध्ये अपडेट होते ती. दुसरी एक गोष्ट काय आहे, आता आम्ही नवीन सुरू हंगामातले काही शेतकरी निवडलेले आहेत साहेब. त्या 60 लोकांची KML फाईल आपल्याला पाठवून दिलेली आहे आम्ही. आणि त्यांचे तरी पहिल्यापासून त्यांचे रिपोर्ट आम्हाला मिळाले तर बरं होतील. कारण का त्यांचे मातीचे नमुने आणि KML फाईल हे एकदमच आपल्याला पाठवलेलं आहे आम्ही. ठीक आहे सर, त्यांचे रिपोर्ट आले नाही आले ते चेक करून लवकरात लवकर त्यांचे पुढे शेड्यूल अपडेट करते. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या यायचं जे मटेरियल आहे हब आणि स्पोक ते लवकरात लवकर पाठवायचं नियोजन केलं तर बरं होईल आम्हाला तेवढं. हो सर. काय शेतकरी किती द्यायचे तेवढे द्या आम्हाला. हा. ठीक आहे सर, तसं नियोजन करता येईल टीमची. करा. ठीक आहे, जर कोणाचे काही प्रश्न नसतील तर नम्रता मॅडम पुढे कंटिन्यू करू शकता. हॅलो. हॅलो. बोला. आता आपण मीटिंग बंद करूयात का?
हॅलो. कोणाची काय प्रश्न राहिली का? ठीक आहे ठीक आहे. हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो. हा, आवाज येतो ना सर? हा मॅडम, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. हॅलो. हा. आजचा जे सेमिनार झाला का नाही त्याची ऑडिओ क्लिप जर व्हॉट्सअपला पाठवली तर आम्हाला थोड्याशा काय होईल, नोट्स वगैरे काढता येतील, थोडंसं शेतकऱ्यांना बी आम्हाला समजून सांगता येतील. हो सर, आपण रेकॉर्डेड व्हिडिओ टाकणार आहे ग्रुपवरती. हा. हो. आणि सर हॅलो सर, कोणाचे काही इश्यू वगैरे असले तर ग्रुपवर तुम्ही टाका किंवा आम्ही नंबर शेअर करू ग्रुपमध्ये. तसं आपण त्यांना मार्गदर्शन करूयात. ओके. थँक्यू हो. मॅडम. आणि सर, मॅडम, 2 सर्वांनी ना मिनिटं. तुम्ही काय करा, सगळ्यांची कृषी कॅप कंपल्सरी डाउनलोड करून घ्या, म्हणजे त्यांना सगळी माहिती दिसेल आपली. हॅलो. ठीक आहे मॅडम. हो ठीक आहे सर. ओके. सर्व अधिकारी वर्गांना एक विनंती आहे की आपले जे मी या ठिकाणी जे कृषी कॅप मध्ये ते खत मात्रा शिफारस मध्ये ज्या म्हणजे सर्व शेतकऱ्यांना त्या प्लॉटचे खत शिफारस दिलेले त्यानुसार ते शेतकरी फॉलो करतात का नाही, तर याची संपूर्ण अधिकारी वर्गांनी एक आठवड्याला किंवा 15 दिवसाला जसा फॉलोअप घेतला किंवा त्यांच्या प्लॉटचे वेळोवेळी फोटो वगैरे घेतले तसे ग्रुपवरती टाकण्यास सांगितले, तर जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन अजून एक चांगल्या प्रकारे तिथं मार्गदर्शन करता येईल. तर तशा प्रकारे आपण करावं.